की आपण प्रतिमा पूजन करून त्यानंतर या परिषदेचं दीपप्रज्वलन करून उद्घाटन करू. मान्यवर अतिथी सर्वश्री डॉक्टर संजय नगरकर, प्राचार्य दादा पाटील महाविद्यालय कर्जत, प्रोफेसर संजय दुबे, डिपार्टमेंट ऑफ फिजिक्स, दादा पाटील महाविद्यालय कर्जत, माननीय अतुल कुमार जी मेहर, सचिव आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, माननीय मेहरजी चौरे, संचालक आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर निगोले सर, मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शहीदांना वंदन करून त्यांचं पुण्यस्मरण करून आपण राष्ट्रीय चर्चासत्राला सुरुवात करणार आहोत. On this occasion, on 23rd of March, is observed as martyred. Honorable guests, and in presence of all delegates in offline and online mode, I see there are many delegates on online mode as well. So, the National Conference on Transformation India Act 2040 inaugurated at the hands of Honorable Principal Sanjay Nagarkar, Honorable Professor Sanjay Dubey, Honorable Atul Kumar Ji Meher, Honorable Mahesh Savre, and our Principal Honorable Dr. Nimmo. I request all Honorable dignitaries and I request our Principal Dr. Nimmo for the briefest and welcome. माननीय प्राचार्य डॉक्टर निंबोरे सर या राष्ट्रीय परिषदेसाठी आपण प्रास्ताविक आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे ॲडव्होकेट पी.डी. आंबर्डे महाविद्यालयातर्फे आयोजित आजच्या या राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये प्रथमतः मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. त्याचप्रमाणे या भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली असे भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना मी वंदन करतो. त्याचप्रमाणे या परिषदेसाठी आता उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष आदरणीय किशोरनाना थोड्या वेळामध्ये या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे संस्थेचे सचिव अतुल शेठजी मेहर सर, संचालक महेशजी चौरे सर, या उद्घाटन समारंभाचे प्रमुख अतिथी, प्रमुख पाहुणे आमचे मित्र प्राचार्य नगरकर सर, प्राचार्य दादा पाटील महाविद्यालय कर्जत, दुसरे प्रमुख पाहुणे प्राध्यापक संजयजी दुबे सर, हेड डिपार्टमेंट ऑफ फिजिक्स, दादा पाटील महाविद्यालय कर्जत. दुसरी ओळख म्हणजे दुबे सर माझे गुरु आहे, त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं मला मनस्वी या ठिकाणी आनंद होत आहे. दुबे सर आणि नगरकर सर ज्या महाविद्यालयामध्ये मी शिकलो तिथून ते येत आहेत याचा खरोखर या ठिकाणी प्रथमतः आनंद होत आहे. मी या ठिकाणी आपणा सर्वांचं, त्याचप्रमाणे विविध महाविद्यालयातून उपस्थित असलेले सर्व डेलिगेट्स, माझे सर्व सहकारी बंधू आणि भगिनी, आज या ठिकाणी ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडिया ॲट 2047 भारताची जी वाटचाल प्रगतीकडे चाललेली आहे त्या दृष्टीनं भारत 2047 मध्ये कसा असेल, मग सायंटिफिक दृष्ट्या असेल, सोशिओ इकॉनॉमिक दृष्ट्या असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं भारताची प्रगती होऊन भारत 2047 मध्ये कुठल्या स्तराला असेल याच्यावरती कुठेतरी चर्चा झाली पाहिजे. म्हणून आपण या चर्चासत्राचं या ठिकाणी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही मोडमध्ये या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. निश्चित दुसरा एक आनंद यासाठी होईल की ही नॅशनल चर्चासत्र आहे आणि या ठिकाणी आम्ही जे या थीमवरती पेपर्स मागवले होते, जवळपास 101 पेपर या ठिकाणी जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत आणि हा मोठा प्रतिसाद सर्वच रिसर्चरनी आम्हाला दिला. निश्चित मी त्यांना धन्यवाद देईन. त्याचप्रमाणे या 101 मध्ये जवळपास 7 ते 8 पेपर हे आउट ऑफ महाराष्ट्र
म्हणजे आउट ऑफ महाराष्ट्रातून या ठिकाणी जर्नलमध्ये आलेले आहेत. म्हणजे त्या खऱ्या अर्थानं ते राष्ट्रीय चर्चासत्र हे नॅशनल झालं असं मला या प्रास्ताविकावर बोलताना वाटतंय. म्हणून भारताच्या प्रगतीकडे सायंटिफिक दृष्ट्या जर आपण पाहिलं तर आता येणारा काळ हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कॉम्प्युटरच्याही पुढे. एक काळ असा होता की आपण 1999 ला त्याच्या आधी राजीव गांधींनी जे कॉम्प्युटर युग आणलं, परंतु 1999 ला त्याने जराशी खडबड मचली. विज्ञानामध्ये सर्वच हवालदिल झाली होती माणसं की 1999 मधून आता 2K मध्ये कसं जायचं, 2000 मध्ये कसं कन्वर्ट करायचं. कॉम्प्युटरला हे काही माहीत नव्हतं. 1991, 92, 93, 94, 99 पर्यंत त्याला जायचं पुढे पुढे. पण आता 00 2000 म्हणलं की पुढे 2 झिरो यायचे. ते झिरो कसे घ्यायचे, परंतु त्याच्यावरही विज्ञानाने मात केली आणि निश्चितपणाने आपण 2000 सुद्धा कॉम्प्युटरमध्ये टाईप करू लागलो आणि कॉम्प्युटर त्या पद्धतीचे पुढे जाऊन डेव्हलप झाले. त्याच पद्धतीने आता कॉम्प्युटरच्याही पुढे जाऊन आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे नवीन येणारा जो काळ आहे तर तो एआयचा राहणार आहे. आणि मग याच्या माध्यमातून आपल्याला समाजाची काय प्रगती करता येईल या दृष्टीनं निश्चितपणानं जे आपले रिसर्चर आहेत, वेगवेगळे संशोधन लोक करतायत, त्यांनी निश्चितपणानं याचा सखोल अभ्यास करून येणाऱ्या भविष्यामध्ये समाजासाठी आपल्याला जास्तीत जास्त काय देता येईल आणि त्याचा उपयोग समाजासाठी कसा करून घेता येईल याच्या पद्धतीनं नसता आपलं रिसर्च जर आपण थोडासा पाहिला तर थोडा कॉपी पेस्टकडे आपण जातो की काय अशी पद्धत थोडीशी निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे सर्वच रिसर्चरनी याकडे चांगल्या पद्धतीने बघून चांगला रिसर्च करावा. नसता आता आपण येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून सर्वच महाराष्ट्र हा नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सामील होत आहोत आपण आणि त्याच्यामध्ये रिसर्चला अगदी अनन्यसाधारण महत्त्व त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि म्हणून फर्स्ट इयरला प्रवेश घेतल्यापासूनच विद्यार्थ्यांना आता रिसर्च कसा करायचा, आपल्याला एखादा फील्ड प्रोजेक्ट कसा निर्माण करायचा, फील्डवरती जाऊन कसं काम करायचं, समाजाभिमुख समाजामध्ये मिसळून कसं काम करायचं, इंटरप्रेनरशिप कशी तयार करायची किंवा आपण इंटर्नशिप कशी करायची एखाद्या दुकानामध्ये एखाद्या इंडस्ट्रीमध्ये जाऊन या वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये होणार आहे. आणि पूर्वीच्या जे शैक्षणिक धोरण आपलं चालू आहे त्यामध्ये फर्स्ट इयरला जर आपण प्रवेश घेतला तर कोणी आर्ट्समध्ये घ्यायचा, कोणी सायन्समध्ये घ्यायचा, कोणी कॉमर्समध्ये, BCA, BCS, इंजिनिअरिंग अशा वेगवेगळ्या फील्डमध्ये विद्यार्थी प्रवेशित व्हायचे. परंतु आता विद्यार्थ्यांना अशी सोय या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. जर एखादा विद्यार्थी BA फर्स्ट इयरला प्रवेशित झाला आणि त्याला वाटलं मला एखादा विषय सायन्सचा घ्यायचा आहे, एखादा विषय मी कॉमर्सचा घेऊ शकतो, एखादा विषय मी इंजिनिअरिंगचा घेऊ शकतो, तर तो या ठिकाणी घेऊ शकतो. ही सोय या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये निश्चितपणानं या ठिकाणी करून दिलेली आहे. आणि म्हणून याचा चांगल्या पद्धतीनं अंमलबजावणी जर झाली तर निश्चित येणाऱ्या काळामध्ये जो विद्यार्थी ग्रॅज्युएट होऊन पुढे जाईल तो निश्चितपणानं आपल्या पायावरती उभा राहील असं मला या ठिकाणी वाटतं. त्यामुळे मी प्रास्ताविकामध्ये जास्तीचं न बोलता पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो, सर्वांना धन्यवाद देतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. अतिथी देवो भव आजच्या या चर्चासत्रासाठी परिषदेसाठी आपल्याला लाभलेले प्रमुख अतिथी माननीय प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर सरांचा सत्कार आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव माननीय अतुल कुमार जिने साहेब यांनी करावा अशी त्यांना विनंती. डॉक्टर संजय पांडुरंग नगरकर प्रोफेसर अँड IT प्रिन्सिपल दादा पाटील कॉलेज यांचा सत्कार आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे माननीय अतुल कुमार जिने साहेब the chief guest in inaugural session. Honorable Sanjay Nagarkar, felicitated by the त्यानंतर दादा पाटील महाविद्यालयातील विशिष्ट अध्यापक प्राध्यापक संजय प्रोफेसर यांचा सत्कार आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक माननीय महेशजी चौधरी सर यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. व्हेरी स्ट्रेंज कोइन्सिडन्स दुबे सरांना सांगायला मला आवडेल की आपला विद्यार्थी आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य झाले आहेत. बोथ ऑफ यू आर देअर फ्रॉम द डिपार्टमेंट ऑफ फिजिक्स, दादा पाटील महाविद्यालय. ऑनरेबल प्रोफेसर
First of all, I request Honorable Professor, sir, before we start, I would like to tell you that every year when we observe 28th of February as Science Day, especially for physics and Raman effects, Professor recalls you and says that I learned from Dada Patil College. या महाविद्यालयाचे विशेष प्राचार्य आणि आमचे विद्यार्थी डॉक्टर निंबोडे आजच्या या समारंभासाठी उपस्थित राहिलेले माझ्या महाविद्यालयाचे प्राचार्य, मराठीचे ख्यातनाम प्रोफेसर आणि एक कृतीशील प्राचार्य डॉक्टर संजयजी नगरकर सर. कृतीशील यासाठी म्हणतो की सर हे 2 वर्षापूर्वी दादा पाटील महाविद्यालयामध्ये रुजू झाले आणि महाविद्यालयाने नॅकमध्ये एक प्लस ग्रेड सरांच्या आमचा CGPA 3.71 आहे. विद्यापीठामध्ये आम्ही टॉपर आहोत, राज्यामध्ये आम्ही 6वा नंबर आमचा. अतिशय चांगलं महाविद्यालय सरांच्या कार्यकुशल नेतृत्वाखाली झालं हा उल्लेख जाणीवपूर्वक करणं मला इथं अभिप्राय आहे. या मॅनेजमेंटचे सर्व सदस्य आणि उपस्थित मित्र, सरांनी माझा एक त्यांचा विद्यार्थी, आज माझा विद्यार्थी प्राचार्य आहे. 1989 मध्ये मी दादा पाटील महाविद्यालयामध्ये ज्यावेळी रुजू झालो त्यावेळी सोपान सर हे माझ्याकडे SYBSCला शिकत होते आणि दादा पाटील महाविद्यालयामध्ये त्यावेळी TYBSCची सोय नसल्यामुळे त्यांना पुढे अहमदनगर महाविद्यालयामध्ये जावं लागलं. त्यानंतर या माझ्या विद्यार्थ्याने इतकी झेप घेतली की तो या स्टडीचा प्रिन्सिपल म्हणून गेले मला वाटतं 15 पेक्षा जास्त वर्ष कार्यरत आहे. सतत कृतीशील राहणं, सतत नाविन्याचा ध्यास देणं आणि आपली संस्था, आपलं युनिट, आपला प्राध्यापक, आपला विद्यार्थी सतत पुढे जाणं, यासाठी एखादा माणूस ज्यावेळी ध्येयाने प्रेरित असतो त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. आमच्या माजी विद्यार्थी संघटनेचे एक समन्वयक म्हणून पण काम करतो, परंतु यामध्ये या माणसाचं कॉन्ट्रिब्युशन भरपूर आहे. आता विद्यार्थ्याचं कौतुक करणं हा अभिप्रेत भाग आहे. कारण गुरुपेक्षाही आपला विद्यार्थी जर मोठा झाला तर त्याचं कौतुक करायलाच पाहिजे. महाविद्यालयामध्ये सरांच्या नेतृत्वाखाली आम्ही PhD रिसर्च सेंटरपर्यंत बदल मारले. तिथं BSc सुद्धा नव्हती, तिथं फिजिक्समध्ये आता तुम्ही ग्रॅज्युएट नाही, पोस्ट ग्रॅज्युएट आणि रिसर्च म्हणून सुद्धा जाऊ शकता. सरांनी अनेक वेळा अतिशय आमच्या प्राचार्याने फार मोठे काम केलं. बरेचसे 30-40 युनिट आहेत, त्यामध्ये दादा पाटील महाविद्यालयाचं एक मोठं नाव घेतलं जातं. पुणे विद्यापीठामध्ये आम्हाला अनेक पद्धतीच्या मानांकन मिळाले आहे. आमचं NCC युनिट 17 महाराष्ट्र पाटील हे एकदम टॉपर आहे की ज्यामध्ये मुलांना दरवर्षी RD परेडमध्ये जाण्याचा योग येतो, सहभागी होण्याचा योग येतो. आमचं प्लेसमेंट पण छान आहे. म्हणजे मी मार्केटिंग करण्याचा आम्हाला हेतू नाही, परंतु मला एक सांगायचं आहे की ज्या पद्धतीने दादा पाटील महाविद्यालयाने आपली कूच बदलली, आपली झेप घेतली, त्याच पद्धतीने या महाविद्यालयाला सुद्धा चांगले दिवस आहेत, येतील अशी मी आशा व्यक्त करतो. माझा सत्कार केला, मला 2 शब्द बोलण्याचा संधी दिली, अनमोलपणे मी तुमच्यासमोर उपस्थित राहिलो. तुमच्या राष्ट्रीय सेमिनारला मी परत एकदा करून शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. Thank you very much. From the legendary epic of India, Mahabharata, we all know that Sanjay have foresight always. So it is very great coincidence that Honorable Sanjay Nagarakkar, Honorable Sanjay Professor, both Sanjays are jointly visiting our this conference. And as the alumni of Dada Patil College, Karjat, everybody knows they are working in every sphere of the country, almost every corner of the country, and beyond 7 seas. But the alumnus on the dais, alumnus of Dada Patil College, and since working as principal here is a very great coincidence. One more coincidence I
that Honorable Atul Kumar Ji Meher, now Secretary of Ashti Taluka Shikshan Prasarana Mandal, also belong to the alumni of the very institute. And this too is very great coincidence. And now I wish to read the biodata of Honorable Chief Guest. It is very big biodata, but I will try to read it in short. Honorable Sanjay Pandurang Nagarkar, Professor and in charge Principal Dada Patil College, Kalra. You are MA, MP, PhD, SAY, and also one course in Sahitya Pratna. Area of specialization is Bhasha Vignan, Samiksha, and Sahitya Sanshadhan. If I read the list of the awards that were conferred on you, it's the Poetry Reading Award, B.M. Gore Short Story Writing Award, Narayan Chindra Poetry Writing Award, Best Program Officer in NSS, Belapur Bhushan Puraskar, then Arvind Vaman Kulkarni Samiksha Grantha Puraskar, then Central Institute of Indian Languages in Mysore, your book was selected there. Then Sane Guruji Adarsh Shikshak Puraskar, Savitribai Phule Award, Yashwantram Chavan Award. If I look at work experience, you were there in Arts and Commerce College, Belapur, District Ahmednagar. You were there in Abasai Marathi College, Rajapur, District Ratnagiri. You were there in Dadabhai College, Women's College, Ahmednagar. You were there in Babasaheb Ambedkar College, Pune, where you got to professor. And now you are working from 2022 as a principal in Dada Patil College, Kalra. There are students of your research fellow, as 3 MPhil students have completed their MPhil and 4 students are registered for PhD. 2 of them have completed. 54 papers so far you have written in all reputed national and international journals. 16 reference books are written by sir. You are there in syllabus designing, in e-content development, and if you have to look at the resource person, you are there in academic staff colleges, human resource development centers in all universities, and in national and international conferences, seminars, and workshops. Your work in academics, in administration, in extracurricular, in research, and your contribution to society, and your contribution to parent institute, that too is praiseworthy. Your contribution in corporate life is also a welcome thing. I request you to introduce more by your speech. I suppose it is ISKS and AI. आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे ॲडव्होकेट बी हंबर्डे महाविद्यालयाची नॅशनल लेवल कॉन्फरन्सच्या निमित्तानं ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडिया ॲट 2047 या अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयावर आयोजित केलेल्या या कार्यशाळेच्या निमित्तानं जे अध्यक्ष म्हणून थोड्याच वेळात या ठिकाणी त्यांचं आगमन होणार आहे असे या संस्थेचे अध्यक्ष मान्य ॲडव्होकेट किशोर हंबर्डे साहेब, संस्थेचे सचिव श्रीयुत अभिषेक मेहर, संचालक श्रीयुत महेश चौरे, 1972 साली स्थापन झालेल्या आणि फार मोठी परंपरा असलेल्या या महाविद्यालयाची धुरा गेली 18-19 वर्ष अत्यंत समर्थपणानं जे पुढे चालवत आहे असे या महाविद्यालयाचे कृतीशील प्राचार्य आणि दादा पाटील महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉक्टर अंभोरे सर, माझ्या समवेत आलेले माझे सहकारी उपप्राचार्य डॉक्टर संजय फुले, या महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर मुटकुळे, हायब्रिड मोडवर होत असलेल्या या कॉन्फरन्सच्या निमित्तानं या सत्राचं सूत्रसंवादक म्हणून जे काम करतायत ते डॉक्टर अभय शिंदे, तुम्ही सर्व सहभागी झालेले फॅकल्टी मेंबर्स, स्टुडंट्स, स्टाफ, बंधू आणि भगिनी, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडिया ॲट 2047 या विषयाची चर्चा आता कुठं सुरू झाली आहे आणि 2047 सालातलं भारत सामाजिक, सांस्कृतिक
माध्यमातून केलं गेलं आणि एक फार मोठं असं स्वप्न आपल्यापुढे ठेवलं आणि त्या अनुषंगाने ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडिया at 2047 with purpose, socio-economic, scientific and environmental sustainability अशा वेगवेगळ्या अंगानं काय असू शकेल त्या विषयावरचा ही परीक्षा आहे. या विषयाला पुढे नेत असताना मला रमेश वरखेडे नावाच्या एका विचारवंत शिक्षण तज्ञाचं एक वाक्य आहे. एक साधारणपणाने 15 वर्षापूर्वी अशाच पद्धतीच्या परिषदेमध्ये त्यांनी एक विधान केलेलं होतं की सध्याच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये दिलं जाणारं जे काही शिक्षण आहे हे शिक्षण फक्त मार्कांचं दिलं जातं, कृती प्रवणतेचं शिक्षण दिलं जातं आणि कृती प्रवणतेचं शिक्षण देणं ही एक काळाची गरज आहे असं एक विधान त्यांनी केलेलं होतं. एक सुतोवाच ज्यावेळी आम्ही 2047 सालातला भारत आणि भारताची एकूण असलेलं स्ट्रक्चर कसं असू शकतं या संदर्भामध्ये विचार करू लागतो त्यावेळी आणि आज कुठे आहोत आणि काल कुठे होतो आणि आम्ही पूर्वी काय होतो या सगळ्याचा गांडोळा घ्यावा, या सगळ्याचा विचार करावा. कोणतीही क्रांती, कोणतंही परिवर्तन, कोणताही बदल हा एका रात्रीत, एका दिवसात, एका क्षणात होत नसतो. त्याच्या मागे एक पार्श्वभूमी असते, एक इतिहास असतो, एक पूर्व परंपरा असते. आणि आम्ही आता एकूण भारताचं जे काही चित्र आहे त्या दृष्टीने विचार करतो त्यावेळी कोणत्याही प्रकारच्या विकासाचं सूत्र हे शिक्षणाशी संबंधित असतं, हे एज्युकेशनशी संबंधित असतं. आणि मग नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 ची अंमलबजावणी आम्ही पुढील वर्षापासून करतो आहोत. प्रभावीपणाने करण्यासाठीची प्रयत्न आता चालू आहे, त्याची पूर्व तयारी चालू आहे की त्या पॉलिसीच्या अनुषंगाने जे काही उद्याच्या काळातल्या विद्यार्थ्यांना जे द्यायचं आहे आम्हाला ते भारताच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं देणं आवश्यक आहे. या दृष्टीनं त्या पद्धतीचे पॅरामीटर्स त्याच्या संदर्भातले ठरवले आहेत आणि त्याची अंमलबजावणी आता आपल्याला जून नंतर करायची आहे. हा एक महत्वाचा पार्ट आहे जो वर्तमानाशी संबंधित आहे. म्हणजे आपण सगळे जे काही एका वेव मधून आलेलो आहोत तो काय वेगळा होता, ती परिस्थिती वेगळी होती, तिची गरज वेगळी होती, मागणी वेगळी होती आणि मागणी तसा पुरवठा या अर्थशास्त्रातल्या नियमाप्रमाणे आपल्याला आत्ताच्या काळामध्ये दिलं जाणारं शिक्षण आणि त्याचा एकूण सर्व प्रकारच्या विकासाशी असलेला संबंध या सगळ्याच्या दृष्टीनं शिक्षणात येऊ घातलेले बदल. कारण ही जी पिढी आता बाहेर पडणार आहे ही पिढी पुढील 25 वर्षातही या भारताचा एक ज्येष्ठ नागरिक म्हणून, एक प्रौढ नागरिक म्हणून, एक बदलत नागरिक म्हणून काम करणार आहे. त्यावेळी आमची जी काही पिढी आहे ही जवळजवळ उतार वयाकडे लागलेली असणार किंवा कदाचित नसणार सुद्धा. परंतु जी पिढी आता सध्या एज्युकेशनच्या ह्या सगळ्या पाईप म्हणून जाते ती उद्याच्या काळातल्या या भारताचा आधार असणार. ती उद्याच्या काळात या भारताचं एक नेतृत्व असणार आणि त्या अनुषंगाने 2047 साली आपला भारत नेमका कसा असेल, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्याला कोणती प्रगती केलेली असेल याच्या संदर्भातले काही आराखडे, काही अंदाज, काही कल्पना आपण आत्ताच्या वर्तमानाच्या आधारानं वाचत आहोत. नीती आयोगाने त्या पद्धतीची ब्लूप्रिंट आपल्याकडे म्हणजे 2020 साली भारत महासत्ता होईल अशा पद्धतीचे एक स्वप्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी आपल्या पुढे ठेवले. ते 2020 साली आता मागे पडलेलं आहे आणि आपण खरोखर आता महासत्ता झालेलो आहोत का
याच्याविषयी एक चिंतन करण्याची, विचार करण्याची आता सध्या वेळ आहे. त्या पार्श्वभूमीवर ही ब्लूप्रिंट मांडली. एपीजे अब्दुल कलाम यांनी जे काही आपलं स्वप्न किंवा एक जे बाकी जगापुढे मांडलं ते कशाच्या आधारावर, तर इथल्या युथच्या, युवा शक्तीच्या आधारावर. तर 20 साली सर्वाधिक युवकांचा देश असलेली लोकसंख्या असलेला हा जो देश आहे तो भारत असणार आहे आणि त्या आधारावर त्यांनी हे मांडलं. आणि तसंच मग 47 साली जी पिढी आपल्या पुढे येणार आहे की त्या काळातली प्रौढ प्रगल्भ जी पिढी असणार आहे, आत्ताचा युथ हा त्यावेळी प्रगल्भ झालेला असणार आहे, जो शिकतो आहे. आणि मग त्या संदर्भामध्ये काही व्हॅल्यूज समोर ठेवले, त्या संदर्भामध्ये काही आराखडे समोर ठेवले. त्या संदर्भामध्ये आपल्या या 2047 सालीच्या काही बेंचमार्क्स आहेत. आणि मग आम्ही मागे जातो त्यावेळी शिक्षणाचा एकूण सगळ्या प्रगतीशी असलेला संबंध याचा ज्यावेळी आपण वेध घेतो त्यावेळी एकूण आधुनिक काळात जी काही शिक्षण प्रणाली आलेली आहे इंग्रजांच्या आगमनानंतर, तर एकूण 5 प्रकारची इंडस्ट्रियल क्रांती झाली. कारण एज्युकेशन ही सुद्धा एक इंडस्ट्री आहे, ही सुद्धा एक इंडस्ट्री आता झाली. आणि 5 प्रकारची इंडस्ट्रियल क्रांती झाली. आणि मग एज्युकेशन आणि इंडस्ट्री याचं एक अत्यंत घनिष्ठ असं नातं आहे, घनिष्ठ असा संबंध आहे. म्हणजे आपल्याला एक पूर्व परंपरा सांगितली जाते की एकेकाळी गुरुकुल शिक्षण पद्धती होती. तक्षशिला आणि नालंदासारखी जगविख्यात विद्यापीठं या भारतामध्ये अस्तित्वात होती. जगातली एक सर्वश्रेष्ठ अशी सांस्कृतिक वैभव असलेली प्रणाली या ठिकाणी होती. हे सगळं आपल्याला सांगितलं जातं. मधला काळ हा सगळा अंधार आहे. इंग्रजांच्या आगमनानंतर काही जे आधुनिक शिक्षण प्रणाली यायला लागली. मेकॉलमनं मांडलेला जो सिद्धांत आहे तेव्हापासून तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 पर्यंतचा प्रवास आपण पाहतो. त्यावेळी 5 टप्पे विचारायचे. शिक्षणाचा संबंध देशाच्या एकूण सगळ्या विकासाशी जोडला गेला, समाजाच्या विकासाशी जोडला गेला. आणि मग सुरुवातीच्या काळातली जी काही औद्योगिक क्रांती झालेली होती आणि जे काही आपल्याकडं इंग्रजांच्या शासनाचं आगमन झालेलं होतं, त्यावेळी इंग्रजी सत्तेचा अंमल आणि त्याचबरोबरीनं त्यांची प्रशासकीय प्रणाली त्यांना दृढ करायची असल्यामुळे जे काही शिक्षण इथं आलं ते एक बेसिक काही स्किल्स देणार होतं. बेसिक स्किल्स लिहिता येणं, वाचता येणं, हिशोब करता येणं एवढ्या पुरतं आहे ते शिक्षण देण्याचा तो उद्देश होता. आणि तो आपल्या मनात इतका रुजला की नोकरी आणि शिक्षणाचा संबंध जोडला गेला. तो अजूनही आपल्या मनात जात नाही, नव्या पिढीच्या मनातून पण जात नाही. नोकरीसाठी शिक्षण. तर त्या काळातलं जे काही एकछत्री अंमल आहे आणि विविध प्रकारच्या प्रशासकीय यंत्रणा आहेत त्या चालवण्यासाठी तो शकट टाकण्यासाठीचा लागणारा स्किल्ड वर्कर आणि ती एक प्रकारची इंडस्ट्री आहे. त्याच्यासाठी म्हणून पुरवठा केला जाणारा मग लेखन, वाचन, काही एक गणिती आकडे करण्यासाठीची फक्त जुजबी ज्ञान देणारे शिक्षण हा इंडस्ट्रियल क्रांतीमधला शिक्षणाचा पहिला टप्पा. त्यानंतर आपण थोडं पुढे आलो आणि इंडस्ट्रियल क्रांतीमधला दुसरा टप्पा सुरू झाला. कारखाने, उद्योगधंदे, तारायंत्र, अगदी विजेवर चालणाऱ्या ह्या गोष्टी यायला लागल्या. आणि मग टेक्नॉलॉजिकल एज्युकेशन जी आहे ती गोष्ट महत्वाची आहे. म्हणजे इंडस्ट्रीचा आणि शिक्षणाचा असलेला हा संबंध आहे. म्हणजे एकीकडे आपण सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक हा भाग तर घेतोच. जेव्हा आम्हाला UGCनं हायर एज्युकेशनचे काही ऑब्जेक्टिव्ह आमच्यापुढे ठेवलेले होते त्यावेळी आमच्यापुढे काय सूत्र होतं की या भारताचा एक सुजाण आणि सुदृढ असा नागरिक तयार करणं हे त्याचं बेसिक उद्दिष्ट होतं. बेसिक उद्दिष्ट त्याच्या एकूण सगळ्या मानसिक, बौद्धिक जी काही त्याची जडणघडण करणं हा त्याचा बेसिक उद्दिष्ट आहे. परंतु
इंडस्ट्रीशी सुद्धा या एज्युकेशनचा संबंध कसा जोडता येईल? मी हे का सांगतो? आता आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसीची अंमलबजावणी करत आहोत. एज्युकेशन ही सुद्धा एक इंडस्ट्री कशी बनलेली आहे ते आपल्याला कळावं. बाकी आपण मग सामाजिक, सांस्कृतिक, भाषिक जे काही समृद्धी होणार झाली त्याचा विचार नंतर करूच. आणि मग तो जो काही दुसरा टप्पा आहे की ज्या टप्प्यामध्ये उद्योगधंदे, कारखाने याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढायला लागली, विज्ञानानं एक तंत्रज्ञान पुढे आणलं आणि त्याच्यासाठी पुरवठा केला जाणारा स्किल्ड नोकर आवश्यक आहे. त्याच्यासाठी आवश्यक असलेल्या नोकर वर्गासाठीचं मग शिक्षण हा दुसरा टप्पा येतो. मग ज्यामध्ये आपण ITI वगैरे तंत्रज्ञान शिकवणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या ज्या काही शिक्षण देणाऱ्या जे युनिट्स असतात ते पुढे आलेले आहेत. त्यानंतर आपण तिसऱ्या टप्प्यात ज्यावेळी येतो त्याला इंडस्ट्री 3 असं म्हणतात. म्हणजे साधारणपणाने कोठारी आयोगाची अंमलबजावणी सुरू झाली आणि या ठिकाणी 10 आणि 2 आणि 3 हे स्ट्रक्चर स्वीकारले. आणि त्याच वेळी एकीकडे नुकताच इंगोरे सरांनी त्यांचा उल्लेख केला, राजीव गांधींच्या दूरदृष्टिकोनातून या ठिकाणी संगणक युगाचा अवतार व्हायला जी मदत झालेली आहे. परम संगणक जो काही बनवला गेलेला आहे की आपल्याला लागणारं तंत्रज्ञान हे जे बाहेरून आपल्याला आयात करावं लागायचं त्याच्यासाठी सॉफ्टवेअर्स आपल्याला मिळू शकत नसतात आणि ते द्यायला नकार दिल्यानंतर मग इथल्या यंत्रणेला कामाला लावून जे काही झालं त्याच्यानंतर संगणक युग होतं. तो त्या काळातला भाग आहे. दरम्यानच्या काळात या ठिकाणी 1991 ला जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरणाचं धोरण आपण स्वीकारलं. त्याचबरोबरीनं हा जो काळ आहे हा खूप प्रचंड संक्रमणाचा काळ आहे, प्रचंड धामधुमीचा काळ आहे. त्याला त्या 10 वर्षाच्या कालखंडाला चळवळीचं दशक असं म्हणतात. सर्व प्रकारच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक सगळ्या प्रकारच्या चळवळींनी या काळात जोर धरलेला आहे. सर्व प्रकारच्या प्रचंड मोठ्या प्रमाणात जी स्वातंत्र्योत्तर काळाची प्रगती झाली, त्याच्यातून वैचारिक सुद्धा एक क्रांती झाली आणि त्या पार्श्वभूमीवर मग जागतिकीकरण तुम्ही पहा की शेतकरी संघटनेपासून तर विविध प्रकारच्या जात समूहांशी संबंधित ज्या काही चळवळी आहेत ते या काळात जोर धरू लागलेले आहेत. आणि दुसरीकडे आपण संगणक युगामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या एका नव्या युगामध्ये पदार्पण केले. त्याचा संबंध मग ती एक इंडस्ट्री आहे. आणि मग एज्युकेशनशी जोडत असताना ICT बेस्ड टीचिंग नावाची जी गोष्ट आहे ती तिथे आली. आणि या तिसऱ्या टप्प्यामध्ये मग मल्टीमीडिया, ऑनलाईन टूल्स असतील किंवा व्हर्च्युअल लॅबोरेटरीज असतील, क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन हे परवडीचे शब्द आहेत. आणि त्या अनुषंगानं हा जो मागचा टप्पा आहे हा मागचा टप्पा माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातला एक अत्युच्च क्रांतीचा टप्पा आणि त्या पद्धतीचं एज्युकेशन जे आहे त्याची क्रेज इथं निर्माण झाली. आणि त्यानंतरचा इंडस्ट्री 4 म्हणून जो पार्ट आहे की ज्याच्या मधून आपण आता जातो. हा इंडस्ट्री 4 नावाचा पार्ट आहे त्याचा एज्युकेशनशी आपण ज्यावेळी संबंध जोडतो त्यावेळी काही महत्वाचे काही शब्द कळत आहेत. म्हणजे या बाबतीत ज्याच्यामध्ये ऑटोमेशन आहे, इंटरकनेक्टिव्हिटी डाटा इन मॅन्युफॅक्चरिंग, सायबर आणि फिजिकल सिस्टम्स आहे, त्यानंतर इंटरनेट ऑफ थिंग्स
पुढे आलेलं आहे, क्लाउड कॉम्प्युटिंग आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर आता आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 ची अंमलबजावणी करणार. आपण 47 चा विचार करत असताना त्यावेळी इंडस्ट्री 6 असणार आहे. पण तिकडे जाण्यापूर्वी आता आपल्याला इंडस्ट्री 4चा आणि एज्युकेशनचा संबंध जो आहे तो या ठिकाणी उलगडून पाहणं आवश्यक आहे. याच्यावर ते चित्र आहे, आता जे घडणार आहे त्याच्यावर ते आहे. आणि मग त्यामध्ये जे काही ट्रान्सफॉर्मेशन आहे ते या ठिकाणी सुरू होत आहे. एज्युकेशन मध्ये किंवा जे एज्युकेशन द्वारा जे काही ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे ज्याच्यामध्ये ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा जो आहे तो समावेश आहे. म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन थ्रू एज्युकेशन ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी याप्रमाणे एज्युकेशन मध्ये मग सरांनी मगाशी त्याचा उल्लेख केलेला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग किंवा रोबोटिक्स हे परवलीचे शब्द आता दिसत आहेत. आणि हळूहळू याचा प्रभाव हा एज्युकेशन मध्ये आता होतो. मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स म्हणजे आज आपल्याकडे असलेले जे काही मोबाईल आहे त्या मोबाईल मध्ये सुद्धा आता म्हणजे जीओटी चॅट पासून तर विविध प्रकारचे टूल्स आलेले आहेत जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आधाराने तयार केले. म्हणजे मला एखादा विषय सुचला, मला एखादा शब्द सुचला, तो मी टाकला आणि मी म्हटलं की मला याच्या आधाराने एक एसे आहे की तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्हाला एसे तयार करून देतो. आणि या आर्टिफिशियल इंटेलिजन्सची जी काही एकूण सर्व जगभर आता जी काही हवा निर्माण झाली त्याचा आता आपल्याला शिक्षणामध्ये न्यू टेक्नॉलॉजी म्हणून समावेश करावा लागणार. आणि हे ज्ञान घेऊन, हे स्किल घेऊन जी पिढी पुढे येणार आहे ती उद्याच्या 2047च्या परिवर्तनाची उभारणी करणार. त्या आधारावर आपण इंडस्ट्री 6चं स्वप्न डोळ्यासमोर ठेवलं. आणि त्यात मग जेव्हा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 ची अंमलबजावणी करायची असं आपण म्हणतो त्यावेळी त्याच्या नोट्स आपल्या समोर येतात की ज्यामध्ये आपण स्टुडंट सेंट्रिक एज्युकेशन, ज्यामध्ये आपण इंटरॅक्टिव्ह टीचिंग अँड लर्निंग प्रोसेस, ज्यामध्ये आपण आयसीटी बेस्ड टीचिंग लर्निंग जे आहे त्याच्यामध्ये ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करणं, त्यातलं एक कीनोट आयकेएस नावाचं सुद्धा आहे. त्याचबरोबरीनं सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आहे, एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी पण आहे. अशा काही कीनोट्स आपल्याला पुढे ठेवलेले आहेत. आणि 20 या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 20 ची अंमलबजावणी आता आपण करायला सुरुवात केली. खरं तर आता सरांनी प्रास्ताविकात उल्लेख केलेली जी आणखी एक गोष्ट होती जसं हँड्स ऑन ट्रेनिंग असेल किंवा तुमचं वेगवेगळ्या इंडस्ट्रीज मध्ये किंवा वेगवेगळ्या युनिट्स मध्ये एंटरप्रेन्योरशिप जी आहे ती करण्याचा प्रकार असेल, हे सगळं आता सिलेबस मध्ये येतं. आणि मग ही जी काही इंडस्ट्री 6 असणार आहे, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडिया ॲट 2047, म्हणजे 1947 ला आम्हाला स्वातंत्र्य मिळालं आणि 100 वर्षात आम्ही काय केलं याचा जो काही लेखाजोखा मांडला जाणार आहे हा त्यानंतर. आणि मग 100 वर्षाच्या या काळातला एकूण भारताचा आर्थिक, सामाजिक, औद्योगिक, सांस्कृतिक असलेला जो लेखाजोखा आहे हा त्यानंतर मांडला. परंतु
दरम्यानच्या काळातील वर्षी हे आपल्या हातात आहे. आणि मग जी पिढी आता शिकून बाहेर पडणार आहे त्यांच्यासमोर आम्ही या शिक्षण प्रणालीत झालेल्या जो ढाचा आहे, बदल आहे, तो ठेवलेला आहे. नीती आयोगानं जी काही ब्ल्यूप्रिंट आपल्यापुढे ठेवली आहे, ती ब्ल्यूप्रिंट पुढे ठेवत असताना उद्दिष्ट आहे की भारताचा जो काही विकास किंवा डेव्हलपमेंट आहे ती पुढील 25 वर्षातली जी काही आहे काय असेल, तर त्यात आपण म्हणतो 2020 ला भारत महासत्ता व्हायला हवा, तशाच पद्धतीचं एक स्वप्न पुढे ठेवलेलं आहे, एक उद्दिष्ट समोर ठेवलेलं आहे की भारत हा 2047 सालापर्यंत जगाचा ग्लोबल लीडर होईल असं एक स्वप्न आहे. जे काही आपण देणार आहोत शिक्षणातून त्याच्या आधारानं समोर ठेवलेलं हे स्वप्न. त्यानंतर इनोव्हेशन, इन्क्युबेशन आणि इन्व्हेन्शन CRRR या अनुषंगानं जी काही न्यू टेक्नॉलॉजी येणार आहे त्या न्यू टेक्नॉलॉजीच्या आधारानं आपण ग्लोबल लीडर ठरणार आहोत. त्याचबरोबर ह्युमन डेव्हलपमेंटच्या संदर्भातलं आणि सोशल वेलफेअरच्या संदर्भातलं एक रोल मॉडेल म्हणून भारत उभा राहील. IKSच्या बेसवर उभं ठेवलेलं हे स्वप्न आहे. त्यानंतर एन्व्हायरमेंटच्या अनुषंगानं चॅम्पियन ऑफ एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी असं एक स्वप्न ठेवलेलं आहे. आणि सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असेल, टेक्नॉलॉजिकल आणि सायंटिफिक डेव्हलपमेंट असेल आणि एन्व्हायरमेंटल डेव्हलपमेंट असेल, त्या तिन्हीच्या आधारानं 2047 चा भारत असं एक विजन आपल्यासमोर नीती आयोगानं समोर ठेवलेले विजन आणि त्याच्या संदर्भातले मग काही हायलाइट्स. सोशो इकॉनॉमिक चेंजेसच्या अनुषंगाने ज्यावेळी आम्ही विचार करतो त्यावेळी सहजपणाने सध्या भारताचा असलेला GDP आणि तो ज्या दरडोई उत्पन्नावर आधारलेला असतो ते इथलं दरडोई उत्पन्न. कारण कुठल्याही देशाचा GDP हा तिथल्या प्रत्येक नागरिकाच्या दरडोई उत्पन्नावर आधारलेला असतो. आज जगातील दरडोई GDPच्या क्रमवारीमध्ये भारत 5व्या क्रमांकाचा आहे. म्हणजे GDP मध्ये आपण 5व्या क्रमांकावर आहोत. पण त्याच वेळी आम्ही ज्यावेळी दरडोई उत्पन्नाचा विचार करतो त्याच्यात व्हेरिएशन दिसतं. आणि मग 47 सालापर्यंत आपण दुसऱ्या स्थानावर झेप घेत असताना GDP मध्ये भारत हा या क्षेत्रातला एक दादा माणूस होत असताना सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंटच्या अनुषंगानं अगदी जर्मनी असेल, जपान असेल याच्याही पुढे जाऊन अगदी दुसऱ्या पहिल्या नंबरवर जर भारताला पोहोचायचं असेल GDPच्या अनुषंगानं तर इथलं दरडोई उत्पन्न देखील वाढलं पाहिजे. आणि त्या दृष्टीनं किमान 18,000 ते 20,000 पर्यंतचं दरडोई उत्पन्नाचे टार्गेट. त्या दृष्टीनं आपण ज्यावेळी बाहेरच्या बाजारामध्ये डोकावून पाहतो त्यावेळी आपल्या समोर पुन्हा अर्थसाक्षरतेचा प्रश्न येतो. त्यावेळी आपल्यापुढं डिजिटल साक्षरतेचा प्रश्न येतो. आणि मग डिजिटल लिटरसी आणि इकॉनॉमिकल लिटरसी हे दोन फार महत्वाचे आहेत. मी हे मुद्दा का सांगतो म्हणजे आम्ही परवा वित्तीय साक्षरता या अनुषंगाने एक छोटंसं वर्कशॉप घेतलं आणि त्या वर्कशॉप मध्ये मी मुलांशी डायलॉग करत असताना एक विषय पुढे आला की सध्या बाजारामध्ये स्टॉक मार्केटिंग नावाच्या गोष्टीची प्रचंड मोठी क्रेज आहे. एक प्रचंड मोठा असं दालन इथल्या युवा पिढीपुढे निर्माण झालेलं आहे, एक सोर्स निर्माण झाला. परंतु डिजिटल साक्षरता आणि इकॉनॉमिकल साक्षरता नसल्यामुळं त्याचा गैरवापर कसा होतो आहे आणि त्यामध्ये कशी फसगत होत चाललेली आहे याच्यावर तो सगळा उहापोह होत चाललेला आहे.
अर्थसाक्षरता नावाची गोष्ट आहे ती फार महत्वाची. ती सुद्धा या एज्युकेशनमध्ये एज्युकेशनच्या माध्यमातून आपल्याला पुढे न्यावी लागणार. आणि तेव्हा कुठं मग आपण जगातील पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा GDP असलेला देश म्हणून पुढे येऊ शकतो. आणि त्यावेळी कुठला प्रत्येक भारतीय नागरिक हा सक्षम असतो. अर्थात हे व्हायचं असेल तर त्याच्यासाठी एक आणखी महत्वाची गोष्ट आहे आणि ते उद्दिष्ट या ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडियाच्या 2047 नीती आयोगानं आपल्याकडे ठेवलं. आणि ते म्हणजे लोकसंख्या नियंत्रण. म्हणजे ज्यावेळी आपण एज्युकेशन सिस्टमचा विचार करतो, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीची अंमलबजावणी आम्हाला करायची आहे असं आपण म्हणतो. इन्स्ट्रुमेंटल एज्युकेशन आपल्याला द्यायचं आहे. त्यावेळी आपल्याकडे एक प्रश्न आहे, तो म्हणजे स्टुडंट टीचर रेशो नावाचा. स्टुडंट टीचर रेशो नावाचा एक प्रश्न आपल्याला आहे. आणि हा स्टुडंट टीचर रेशो का आहे त्याची कारण तुम्हाला टेक्निकली सर्वांना माहिती आहे. मग शिक्षक भरती न होणं असेल, भरती झालेली असेल तरी व्यस्त प्रमाण आहे रेशोचं, अशा अनेक गोष्टी आहेत. आम्हाला नॅशनल एज्युकेशन पॉलिसीची अंमलबजावणी करत असताना वर्गापासून उठलेला आपला विद्यार्थी जो पुन्हा वर्गाकडे आणायचा असेल आणि तो वर्गात आला तर आपण एज्युकेशन देऊ शकतो. आणि मग त्याच्यासाठी पार्टिसिपेटिव्ह लर्निंग आहे, त्याच्यासाठी स्टुडंट सेंट्रिक ऍक्टिव्हिटीज आहे, त्याच्यासाठी रचनावादाच्या अनुषंगाने मुलांशी शिक्षकांचं नातं आहे. जे शिक्षण आम्ही देतो आहोत त्याचा त्याच्या चरितार्थाशी संबंध जोडणं आहे. मग पुन्हा स्किल इन्हान्समेंट नावाची गोष्ट आहे. हे सगळं आलंय शिक्षणामध्ये आणि त्यामधून मग तो विद्यार्थी आपल्याला घडवायचा, त्यामधून आपल्याला समाज घडवायचा. आणि स्किल बेस्ड एज्युकेशन हे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीतलं एक सूत्र त्याचा या इंडस्ट्रीशी जोडला गेलेला असं. आणि त्याच्यातून मग उद्याच्या काळातलं सोशल इकॉनॉमिक चित्र. तसा एक आशावाद आहेच की लोकसंख्येवर नियंत्रण मिळवण्यामध्ये भारत तोपर्यंत चांगल्या पद्धतीने यश मिळवेल असं म्हटलेलं आहे. आणि ते मिळालं तर निश्चितच चांगली गोष्ट. आम्ही एन्व्हायरमेंटल अवेअरनेसच्या अनुषंगाने ज्यावेळी विचार करतो आणि त्या संदर्भात 47 साली प्लॅस्टिक मुक्त भारत स्वप्न आपल्याकडे, प्लॅस्टिक मुक्त भारत असेल. हायड्रोकार्बनची ऊर्जा आहे त्याला काही पर्याय आपण शोधत जे चाललेलो आहोत त्याची अंमलबजावणी प्रभावी पद्धतीने होऊ शकते. पर्यावरणाच्या संदर्भामध्ये जगाला मार्गदर्शन करणारा देश म्हणून भारत पुढे येऊ शकतो असं म्हणतात. आता आपल्याकडे कुठं इलेक्ट्रॉनिक वाहनं आणि इलेक्ट्रिकल वस्तू ज्या आहेत त्याचा आता कुठं वापर आपण करत चाललेलो आहोत. भविष्य काळामध्ये म्हणजे पाण्याला पर्याय काय याचा विचार आर्टिफिशियल इंटेलिजन्सला करावा लागेल. म्हणजे माझा एकदा एक बातमी आपण वाचली असेल सगळ्यांनी की जगातलं केपटाऊन नावाचं शहर आहे हे जगातलं पहिलं पाणी विरहित शहर म्हणजे घोषित केले की जिथं पाण्याचा टिपूस सुद्धा नाही अस्तित्वात. त्या पार्श्वभूमीवर आम्ही ज्यावेळी भारताचा विचार करतो की इथं निसर्गानं आपल्याला भरपूर समृद्ध भरभरून दिलेलं आहे, तर त्याचं रक्षण करणं आणि वृद्धी करणं ह्या गोष्टी ज्या आहेत त्या शिक्षणाच्या माध्यमातून आवश्यक आहे. आणि मग पर्यावरणीय प्रबोधन आणि शाश्वत विकास असं सूत्र समोर ठेवून एक जगाचा मार्गदर्शक म्हणून भारतानं भूमिका निभवावी असं नीती आयोगानं या
समोरचं एक उद्दिष्ट आहे. आम्ही IPS असा फक्त तो 2 क्रेडिटचा विषय म्हणून त्याच्याकडे पाहू नये. इंडियन नॉलेज सिस्टम नावाची जी गोष्ट आहे, म्हणजे आम्ही ज्यावेळी तक्षशिला, नालंदा याच्या मोठ्या मोठ्या गप्पा मारतो, हे सगळं आहे असं आपण म्हणतो. आपला परिसर, तिथं अशा अनेक सांस्कृतिक गोष्टी आहेत असं आपण म्हणतो. एक वैभवशाली परंपरा आहे, तिचे गोडवे आपण आणि त्याचं रिफ्लेक्शन अभ्यासक्रमात घेऊन भारत विश्वगुरु व्हावा असं एक स्वप्न आहे. त्याच्यासाठी मग तो एक विषय आहे. फक्त आता अंमलबजावणी कशी होते त्याच्यावर बऱ्याचदा एखादी योजना खूप सुंदर असते, पण त्या योजनेची अंमलबजावणी करणारा ट्रेन जो स्किलफुल वर्कर्स असतो तो जर नसेल तर त्या योजनेचा बोलणारा 2047 साली हे सगळं आपलं वैविध्य आपल्या पुढे ठेवलेलं आहे. आणि मग ह्या IPS ची अंमलबजावणी आपण पुढील वर्षापासून करायची. मूल्य शिक्षणाचा संदर्भ त्याला देईल आणि भारत हा विश्वगुरु होईल असं एक सुंदर असं उद्दिष्ट या 2047च्या स्वप्नाला आपल्याकडे. आणि हे सगळं होत असताना सोशल रिफॉर्मेशन नावाची गोष्ट तर आहेच. सध्या आपण एका अत्यंत म्हणजे संपूर्ण भारत देश म्हटलं तरी अत्यंत संक्रमित अवस्थेतून चाललेला आहे. आणि हे सोशल रिफॉर्मेशन मग काय होऊ शकेल, कसं असू शकेल याचा एक विचार या ठिकाणी म्हणजे जसं जागतिकीकरणानं आम्हाला असं सांगितलं होतं. जागतिकीकरण म्हणजे काय? जागतिकीकरण म्हणजे संपूर्ण जगाची चव एक करणे. संपूर्ण जगाची म्हणजे जगाच्या मध्ये असलेल्या सगळ्या भिंती ज्या आहेत त्या पडणं म्हणजे जागतिकीकरण. 91 साली आपल्या पुढे ठेवलेलं होतं. त्यावेळी आपण त्याला विरोध पण केला, परंतु ते आपल्याला नंतर स्वीकारावंच लागलं. 25 वर्ष म्हणून त्या जागतिकीकरणाची चांगली वाईट सगळी फळं आपण चाखलेली आहेत आणि आता आपण पुढे चाललो आहोत. आपण 6व्या क्रांतीत जात आहोत. 6व्या क्रांतीमध्ये जात असताना हे विषय आपल्याकडे आणि त्या दृष्टीनं सोशल रिफॉर्मेशन नावाची गोष्ट जी आहे ती पुढे येते. काय असू शकेल 2047? ज्यावेळी समाजामध्ये सामाजिक दृष्ट्या प्रचंड संघटित अवस्था निर्माण, ज्यावेळी समाजाचे खूप प्रचंड मोठे तुकडे तुकडे पडतायत की काय असं चित्र निर्माण होतं, त्यावेळी निश्चितपणानं त्याच्या मुळाशी एक आशावाद असतो. ज्याला आपण चांगल्या वाईटामधून चांगलं उत्पन्न होणं किंवा जन्माला येणं असतं. आणि 47 साली हा सबंध भारत हा देश सामाजिक डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं जगातलं एक आदर्श उदाहरण म्हणून येऊ शकेल असं एक उद्दिष्ट समोर चांगली गोष्ट. पण हे सगळं एज्युकेशनच्या माध्यमातून करावं लागेल. आणि हे शिक्षण साधं सोपं व्हावं म्हणून पुन्हा नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनं आपल्याला रिजनल लँग्वेजेसला म्हटलं. म्हणजे मी या ठिकाणी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आणि युगातले म्हणजे जे काही नीती आयोगाने समोर ठेवलं याचं नातं तुमच्याकडे ठेवलं. कारण यावर सगळं उद्याचं चित्र आहे. याच्या अंमलबजावणी 47चं स्वप्न आहे. आणि मग या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीची होणारी अंमलबजावणी जी आहे ती किती प्रभावी पद्धतीने होते, किती स्किलफुल होते, त्यातली उद्दिष्ट आपण किती साकार करतो, सफल करतो, त्याच्यावर आपल्या हाताखालून बाहेर पडणारी पिढी जी आहे ती उद्याचा भारत उद्याचा भारत. आणि पुढे मग आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये पदार्पण केल्यानंतर नीती आयोगाने समोर ठेवलेलं एक उद्दिष्ट आहे की आपण कोलॅबरेशन नावाची गोष्ट आलेली आहे. कोलॅबरेशन शिवाय तुम्ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसीची प्रभावी अंमलबजावणी करू शकत. तसंच भारताचं जगातल्या सायन्स आणि टेक्नॉलॉजीशी असलेलं कोलॅबरेशन जे आहे त्याच्या
उभ्या केल्या. म्हणजे आम्ही ज्यावेळी मंगळावर पाय ठेवला आणि तो पाय ठेवत असताना अत्यंत अल्प खर्चात स्वतःच्या स्वतंत्र तंत्रज्ञानाच्या आधारानं आम्ही तो ठेवला आणि त्याच्यातून जगाला एक संदेश दिला. त्याचबरोबरीनं या सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये भारत मार्गदर्शकाच्या भूमिकेतून पुढे येऊ शकतो. 10 टॉपच्या ग्लोबल लेवलच्या लॅबोरेटरी तिथं उभं करण्याचं उद्देश आहे. ज्याचा आपण सतत आता फक्त उच्चार करतो की मशीन लर्निंग किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा आपण चर्चा करतो किंवा रोबोटिक्स नावाची गोष्ट आहे. अनेक प्रश्न उपस्थित केले. तर रोबोटिक्स झाला की सगळं काम जर यंत्राच्या साहाय्याने होणार असेल सगळंच तर मग त्याचा बेरोजगारीवर परिणाम बेरोजगारी वाढेल वगैरे असे प्रश्न आहेत. परंतु ज्यावेळी भौतिक शास्त्राचं एक सूत्र आहे, तुम्ही ज्यावेळी एखादा डोंगर उभा करत असता त्यावेळी निश्चितपणाने तेवढ्याच आकाराचा खड्डा करावा लागतो, तेव्हा तो डोंगर उभा करतो. कुठलीही गोष्ट ज्यावेळी चांगली होत असते त्यावेळी तिला एक दुसरी बाजू असते आणि ज्यावेळी यातून नवं येईल शेवटी ती यंत्र माणसंच चालवतात. त्याच्यातून नवं ज्ञान घेऊन, नवं तंत्रज्ञान घेऊन, नवं कौशल्य घेऊन स्किल बेस्ड एज्युकेशनच्या आधारानं या पिढीला नवीन क्षेत्र प्राप्त होऊ शकते. आणि अपडेट नावाची गोष्ट काय चॅलेंजेस आहेत, पण हे चॅलेंजेस जे आहेत ते स्वीकारून पुढे जाणारी पिढी साकार करणं हे शिक्षणाच्या मुख्य उद्देश. त्याचबरोबर ग्रीन केमिस्ट्री आहे. जसं मी मगाशी म्हणा प्लास्टिक मुक्त भारत हे एक स्वप्न आहे. मग बायोटेक्नॉलॉजी असेल, जेनेटिक असेल, अशा सगळ्या क्षेत्रामध्ये या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा किंवा मशीन लर्निंगचा वापर करून काही ज्याला आपण नवीन जे काही आहे म्हणजे माणसाला लाभलेलं जे गॉड गिफ्ट आहे ज्याला आपण इमॅजिनेशन प्रतिभा असं एका अभिनव गुप्त नावाच्या प्रख्यात तज्ञानं असं म्हटलेलं आहे की नवोन्मेषशालिनी प्रज्ञा प्रतिभा माणसाला निसर्गानं दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे त्याला लागलेली ही प्रतिभाशाली नवनवीन उन्मेष करण्याची क्षमता नवीन उन्मेष करण्याची, धारण करण्याची, निर्मिती करण्याची क्षमता त्याच्यात शक्तीच असते. आणि मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, मशीन लर्निंग असेल, हे त्यातूनच पुढे आलेल्या गोष्टी, त्यातूनच. मग आता आपण 5G नेटवर्कचा विचार करतो, व्हर्च्युअल रियालिटीचा विचार करतो किंवा व्हर्च्युअल क्लासरूम सुद्धा कन्सेप्ट पुढे येते आहे एज्युकेशन मध्ये. तर सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये एक प्रचंड विस्फोट व्हावा असा क्रांतिकारक बदल होतो आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ह्या सगळ्या तंत्रज्ञानाचा त्याच्यावर प्रचंड मोठा प्रभाव आहे. अर्थात खूप गोष्टी आहेत त्याच्यापैकी सायन्सच्या आहेत त्यांना बऱ्यापैकी हे सगळं माहिती.
योजना फेल झाली असा. आणि मग आपल्यापुढे हे जे विजन ठेवलेलं आहे त्या विजनला अडचणी आहेत. एज्युकेशनच्या माध्यमातून आपण ते करणार आहोत त्याला अडचणी आहेत, अडथळे निश्चितपणे आहेत. जसं मी मगाशी त्याचा उल्लेख केलेला आहे की भारतासारख्या बलाढ्य लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये शिक्षण प्रणालीचा विचार करत असताना स्टुडंट टीचर रेशो किंवा गव्हर्नमेंटल सपोर्ट ज्याला आपण म्हणतो, ज्या ज्या गोष्टी आहेत ह्या मर्यादा आहेत. आणि म्हणून शिक्षणामध्ये आपण सेल्फ फंडिंग सारखी गोष्ट आहे. मगाशी मी सरांशी बोलत असताना बीसीएच्या अनुषंगाने त्यांच्याशी चर्चा केली. आता बीसीएच्या संदर्भामध्ये एआयसीटीनं असं एक धोरण जाहीर केलंय की पूर्वी फार सोपं आणि साधं होतं, चांगलं होतं. आपण युनिव्हर्सिटीशी जोडलेलो होतो किंवा कुणालाही प्रवेश देऊ शकत होतो, बरं चाललं होतं, ही बऱ्यापैकी मिळत होती. महाराष्ट्रात अशा खूप मग शाखा निर्माण झाल्या, इन्स्टिट्यूट निर्माण झाल्या. पण आता एआयसीटीने ही सूत्र हातात घेतल्यानंतर काय होईल पुढच्या काळात खूप नाही. सकारात्मक बदल होतील की नकारात्मक होतील सांगता येईल. तर त्याच्यामध्ये काय समजा 80 मुलांची डिव्हिजन आहे आणि एका विषयासाठी एक जर शिक्षक असेल तर स्टुडंट टीचर रेशो सांभाळायचा असतो. तर हा प्रश्न आहे स्टुडंट टीचर रेशो. दुसरा पार्ट असा आहे की सेल्फ, ज्याला आपण म्हणजे सेल्फ फंडिंग काय असेल ते सगळं आणि त्याचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढत शिक्षणाच्या. आणि हे सगळं होत असताना सर्वसामान्य जो विद्यार्थी आहे त्याचं काय प्रश्न आहेत याच्यातून सुद्धा. आम्ही व्हॅल्यू एज्युकेशनचा ज्यावेळी विचार करत असतो कोणते व्हॅल्यूज आम्हाला द्यायचे आहे. नेशन बिल्डिंगचे व्हॅल्यू द्यायचे आहे की आम्हाला स्पिरिच्युअल व्हॅल्यू द्यायचे, नेमकं काय द्यायचं आहे प्रश्न. आणि ते व्हॅल्यूज देत असताना जर पुन्हा आम्ही अंधारीवर गेलो तर त्याचं काय प्रश्न आहे. म्हणजे जे द्यायचं ते न देता आपण जे विशिष्ट लोकांना वाटतं तेच द्यायचं असं जर वाटलं झालं तर कदाचित दिशा बदलू शकते. प्रश्न आहे, प्रश्न आहे. सोशो इकॉनॉमिक प्रोग्रेसच्या संदर्भामध्ये, सोशो इकॉनॉमिक प्रोग्रेसच्या संदर्भामध्ये काय 47 साली हे असं असं असेल वगैरे वगैरे. तर त्या काळातली जी पिढी आहे मला तर वाटतं त्या काळात पेन्शनर्सची पिढी मोठ्या प्रमाणात असण्याची जशी आज युवा पिढी जी आहे ती जास्त आहे. तसाही प्रश्न आहे म्हणजे ज्या युवा शक्तीच्या आधारावर देशाचं भवितव्य असतं असं आपण म्हणतो त्यावेळेस काय असू शकेल. तर जशा काही पॉझिटिव्ह बाजू आहेत तशा ह्याही बाजू असतात. आणि या सगळ्यातून वाट काढत पुढे जात असताना दरडोई उत्पन्न आज उद्दिष्ट 18 ते 20 हजारचं आहे. त्या काळात 18 ते 20 हजारच्या व्हॅल्यूला काय व्हॅल्यू त्याचा असेल प्रश्न आहे. 18 आणि 20 हजार ही गोष्ट त्या काळात कदाचित नगण्य असू शकते, किरकोळ असू शकते. पेट्रोल एखाद्याच 1800 रुपये 1900 रुपये लिटर असू शकते सांगतात. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय स्वप्न समोर ठेवलेलं आहे, टार्गेट आपल्या समोर आहे, उद्दिष्ट आहे, सगळं आहे. पण त्याच्या ह्या पण बाजू आहेत आणि यातून वाट काढत आपल्याला नॅशनल एज्युकेशन पॉलिसीची प्रभावी पद्धतीने अंमलबजावणी आता अंमलबजावणी करावीच लागणार. काही राज्यांनी नाकारली जरी असली आपण स्वीकारली म्हणजे मुले ढाकले रडायला नाही असो आणि बाहेर लग्न होत मुलगी सासरी नांदायला गेली की नांदणं आलंच होत, नांदणं आलंच. आता स्वीकारलं तर आपल्याला अंमलबजावणी करावी लागणार. जागतिकीकरणाला प्रचंड विरोध झाला पण स्वीकारलं आपण अंमलबजावणी करावीच लागली आणि आपल्या झोपेपर्यंत ते आलंच. आणि मग या सगळ्या प्रक्रियेमध्ये ग्लोबल विलेज नावाची जी कन्सेप्ट आहे, शहर आणि ग्रामीण भागातलं अंतर कमी करणं वगैरे या सगळ्या गोष्टी समोर ठेवलेल्या आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट ही जरा दिसते आहे. किंवा काही शहाणी माणसं त्या बाबतीतली अभ्यासू आणि शहाणी माणसं जर गेली तिथं
आणि मग सार्वजनिक रस्ते वाहतूक मंत्री पदावर काम करत असताना मंत्री महोदयांनी पाश्चात्य देशांचा दौरा केल्यावर हे देश एवढे डेव्हलप का याची पाहणी केल्यावर त्यांच्या लक्षात आलं ज्या देशातले रस्ते सुदृढ असतात तो देश डेव्हलपमेंटच्या उंचीवर जातो आणि म्हणून किमान त्यावर जरा फोकस झालेला आपल्याला दिसतो. तर अंमलबजावणी करणाऱ्या माणसांवर कधी कधी काही गोष्टी असतात. तर या बाबतीत सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटवर देखील फोकस आहे. 47 सालापर्यंत इथला प्रत्येक नागरिक प्रत्येक देशाचा सदस्य हा चांगल्या व्यवस्थित घरामध्ये राहू शकेल, चांगले व्यवस्थित रस्ते इथं असू शकतात, चांगली दळणवळण यंत्रणा सगळीकडे डेव्हलप झालेली असेल, वीज पाणी या बेसिक ज्या गरजा आहेत त्याची पुरेपूर पूर्तता झालेली असेल, प्रत्येक घरात स्वच्छ पाणी गेलेलं असेल, पेयजल गेलेलं असेल. तर अशा ह्या अनेक गोष्टी समोर घेऊन काही योजना समोर त्याच्यावर म्हणून हा भारत ग्लोबल लीडर म्हणून उडायचा असं हे 2047चं स्वप्न आहे. अडचणी आहेत, अडथळे आहेत, अर्थात त्या येतच असतात, त्याचे काही लॅकोनच असतातच, पण आपण स्वीकारलं म्हटल्यानंतर त्यावर मात करून पुढे जावंच लागणार आहे. आज आपल्याकडे एकच उद्दिष्ट आहे, ते म्हणजे जून 2024 पासून आपल्याला नॅशनल एज्युकेशन पॉलिसीची अंमलबजावणी करत असताना जे स्ट्रक्चर आपल्या पुढे आलेलं आहे ते कसं प्रभावी पद्धतीने करता येईल, मुलांच्या मनात विश्वास कसा निर्माण करता येईल, वर्गापासून तुटलेली मुलं पुन्हा खेचून कशी आणता येईल याच्यावर आपल्याला विचार करण्याची गरज आहे. याच्यावर आपण म्हणजे सध्या जोर देण्याची गरज आहे आणि त्या पद्धतीने मग आपल्याला ऍक्टिव्हिटीज करायला लागतील, त्या पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम करावे लागतील आणि हा नैराश्य आलेला जो काही युवा आहे त्या पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणि मग स्किल बेस्ड एज्युकेशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्याला जोडलेल्याच आहेत, तर ते देऊ आपण. पण रचनावाद नावाची जी गोष्ट आहे ती आता टीचिंग लर्निंग आणि इव्हॅल्युएशन सिस्टममध्ये आपल्याला वापरावी. केवळ चॉक अँड टॉक या पद्धतीने जाऊन आपल्याला सांगणार नाही, एकतर्फी संवाद एकतर्फी शिक्षण देऊन चालणार नाही, हा दुतर्फी संवाद आहे, हा टेक अँड गिव्ह आहे. त्याच्यामुळे आपल्याला त्या पद्धतीने जावं लागेल आणि संवादाचा सेतू आपल्याला उभारावा लागेल. आज समाज, स्टुडंट्स आणि टीचर्स यातला दुवा आपण आहोत. तर शिक्षण क्षेत्रातल्या व्यक्तीचं एक फार मोठं नैतिक असं हे कर्तव्य आहे असं मला वाटतं. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडिया ॲट 2047 100 वर्षाची पूर्ती करणारा भारत खूप भारी चित्र आपल्या पुढे आहे. तर ते भारी चित्र जे आहे ते साकार करण्यासाठी आपल्या प्रत्येकाला डोळ्यात तेल घालून या वेगवेगळ्या पद्धतीच्या पॉलिसीची अंमलबजावणी करावी लागेल आणि त्यातले लॅकोनाच जे आहे ते लॅकोनाच गृहीत धरून पुढे जावं लागेल असं मला वाटतं. असा एक आशावाद या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझं जे काही तोडकं बोलणं प्राथमिक पातळीवरचं जे काही मनोगत आहे ते थांबवतो. धन्यवाद सर. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडिया ॲट 2047 या विषयाने अतिशय अधिकारपणे भाषण केलं. इंडियन नॉलेज सिस्टम असेल किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, रोबोटिक्स असेल किंवा व्हॅल्यू एज्युकेशन असेल, इंडस्ट्री कनेक्ट आहे. आज जवळजवळ सतत विषय आहे. म्हणजे 2 वर्षापूर्वी आपण भारतीय स्वातंत्र्याचा एकच महोत्सव साजरा केला. आणखी 23 वर्षांनी आपण भारतीय स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करणार आहोत. ॲट सेंटेनरी सेलिब्रेशन ऑफ इंडियन इंडिपेंडन्स हाऊ विल इंडिया लूक लाईक याविषयी आपण जे काही सकारात्मक चित्र विषद केलं आणि जे विश्लेषण केलं त्यासाठी मी ऋणी आहे. मला सांगायला आवडेल की हे वर्ष आम्ही महाविद्यालयाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून साजरा करतो. ट्रान्सफॉर्मेशन आम्ही आमच्या लेवलला जर पाहिलं तर मला सांगायला आवडेल की पहिल्या सायकलला मला मॅथचा बी ग्रेड होता आणि दुसऱ्या सायकलला बी डबल प्लस मिळाला आणि 2022 साली प्राध्यापक विरुद्धी नावाचे IQC कोऑर्डिनेटर असतात त्याच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयाला A ग्रेड मिळाला आणि त्यावेळी तालुका बेस्टचं दुसरे कॉलेज तालुका बेस्ट आहे. त्यामुळे आशिला एक कसं काय बुवा अशी जेव्हा चर्चा अदरवाईज होत होती तेव्हा
मला हे सांगायला आवडेल की NEPचं जेव्हा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी इम्प्लिमेंट करायचं आमच्या विद्यापीठामध्ये 400+ ॲफिलिएटेड कॉलेजेस आहेत. विद्यापीठाने अशी लिस्ट तयार केली की कॉलेजेस हू आर रेडी टू प्रिपेअर टू ॲक्सेप्ट NEP अँड इम्प्लिमेंट NEP. त्यावेळी 400 पैकी फक्त 15 कॉलेजेस तयार होते. त्या 15 मध्ये आमचं कॉलेजचं नाव होतं आणि 2022-23 ही सुद्धा खूप चांगली गोष्ट या निमित्ताने मला सांगायला आवडेल. आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे किशोरानंद साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडिया ॲट 2040 साठी सरांनी भाष्य केलेलंच आहे. नगरकर सर आणि ढुबे सर या दोघांनाही मला विचारायला आवडेल की जर 2014च्या आधी तुम्ही आमच्या कॉलेजला आले असते तर कॉलेजचं सुद्धा खूप ट्रान्सफॉर्मेशन झालं किंवा ड्रास्टिक चेंज झालं हे तुमच्या लक्षात आलं असतं. त्यावेळेस कॉलेजाने आत्ताचं कॉलेज म्हणजे फक्त इन्फ्रास्ट्रक्चर म्हणूनच नाही तर महाविद्यालयाचा विद्यार्थी बाला रफिक शेख यांनी महाराष्ट्र केसरीची गदा आणली आणि यावर्षी अंडर-19 मध्ये महाविद्यालयाचा विद्यार्थी सचिन संजय दस भारतीय क्रिकेट संघामध्ये सर त्याची निवड झाली. सभागृहाच्या डाव्या हाताला डाव्या बाजूला जे स्टेडियम आहे पीडी अंबर्डे स्टेडियम त्याच्यावरती धावण्याची प्रॅक्टिस करून सर आमचा विद्यार्थी अविनाश मुकुंद साबळे स्टीपल चेस या क्रीडा प्रकारामध्ये एशियन गेम्समध्ये भारताला त्यांनी सुवर्णपदक मिळवून दिले. आणि अगदी कालची गोष्ट सांगायची झाली तर महाविद्यालयाची BCAची विद्यार्थिनी माझी विद्यार्थिनी उस्मा सलीम शेख तिथे पोलीस उपनिरीक्षकपदी तिची निवड झाली. या सगळ्या गोष्टी आमचं सुद्धा एक प्रकारचं ट्रान्सफॉर्मेशन आम्हाला वाटतं आणि ट्रान्सफॉर्मेशन इंडिया ही थीम घेऊन जेव्हा आम्ही नॅशनल कॉन्फरन्ससाठी पेपर मागवले होते तेव्हा 100+ पेपर्स आम्हाला आले. सभागृहामध्ये उपस्थित असलेले ऑडिटोरियम आणि जे व्हर्च्युअल जॉईनिंग आहे या सगळ्यांचा एकत्रित विचार केला तर नंबर 200 पेक्षा पुढे जाईल. हे 200+ रजिस्ट्रेशन आणि 100+ पेपर्स हे सगळे पेपर आम्ही प्रकाशित केले. इंटरनॅशनल जर्नल ऑफ ॲडव्हान्स अँड अप्लाइड रिसर्च या संस्थेनं जेव्हा आमचे पेपर्स प्रकाशित केले त्याचं ऑनलाईन प्रकाशन करत आपण इनॉग्रल सेशनच्या सुरुवातीला घेणार होतो. अध्यक्ष साहेबांची प्रतीक्षा आपण करत होतो. म्हणून मान्यवरांना मी अशी विनंती करतो की आपण सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सगळ्यांच्या हस्ते मान्यवरांच्या हस्ते या ऑनलाईन जर्नलचं पब्लिकेशन सभागृहातील उपस्थित डेलिगेट्सच्या साक्षीने आणि मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. इंटरनॅशनल जर्नल ऑफ ॲडव्हान्स अँड अप्लाइड रिसर्च. थँक यू व्हेरी मच. अध्यक्ष साहेबांना विनंती करतो. आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान संचालक आणि प्राध्यापक महेश चौधरी यांना विनंती आहे की आपण शुभेच्छा द्याव्या. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले सर्वांचे प्रेरणास्थान किशोरानंद प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर सर आणि दुसरे प्रमुख पाहुणे प्राचार्य निंबोरे सरांचे गुरु ढुबे सर आजच्या कॉन्फरन्ससाठी उपस्थित आहे. सर्वप्रथम मी त्या सर्वांचं एक स्वागत करतो. प्राचार्य नगरकर सरांनी शैक्षणिक धोरण स्वातंत्र्यानंतर ते आतापर्यंत येऊ घातलेलं NEP या संदर्भात खूप विस्तृत असं मार्गदर्शन केलं. म्हणजे सरांचा एक भाषणाचा गाभा असा होता की व्यक्तीचा सर्वांगीण विकास, समाजाचा सर्वांगीण विकास आणि एकूणच देशाचा विकास जर करायचा असेल तर शिक्षणाशिवाय दुसरं कुठलंही माध्यम नाही. एक मूळ बेस सरांनी सांगितलं की शिक्षण हे सर्व घटकापर्यंत पोहोचलं पाहिजे. खूप सुंदर असं सरांनी सांगितलं. सर जवळपास एक तासभर बोलत होते. अतुल शेठ आमचे सचिव होते. अतुल शेठने मला एक प्रश्न विचारला की कॉन्फरन्स कशासाठी असतात, कॉन्फरन्स कशासाठी असतात. तर अतुल शेठला मी म्हणलं की हे सिनियर कॉलेजचं असतं किंवा कॉन्फरन्स घ्यावाच लागतं. नाही म्हणजे याचा फायदा काय. मी म्हणलं नॅकसाठी वगैरे असतं आणि आपले जे काही प्राध्यापक आहेत त्यांना थोडंसं ज्या गेस्ट आपण बोलवले त्यांच्या अनुभवाचा त्यांच्या ज्ञानाचा आपल्या प्राध्यापकांना विद्यार्थ्यांना फायदा होतो. ते म्हणजे विद्यार्थ्यापर्यंत जातं का.
विद्यार्थ्यांचे तास होतील का? तर हा खूप मोठा प्रश्न विचारला त्यांनी की सिनियर कॉलेजचे तास होतील का? तर मला त्यांना सांगता आलं नाही की होतील म्हणून, कारण ते होत नाही. शहरी भागात किमान तास होत असतील, शिक्षण व्यवस्थेपर्यंत जात असतील किंवा नवीन जे काही मार्गदर्शन ते मिळत असेल, पण ग्रामीण भागात ते होत नाही. BCS असेल यांना आपण कंपल्सरी करतो म्हणून हे कॉलेजला येतात, किंवा जर हे कॉलेजला नाही आले त्यांना परीक्षेला बसून दिलं जात नाही. आपण सगळे शाळा शिकलोय, शाळेमध्ये जर आपण बघितलं की आपला हाजरीपट असतो, जर आपण हजर असेल तरच आपल्याला 10वीची 8वीची 9वीची परीक्षा दिली जाते, पण कॉलेजला असं काही कंपल्सरी केलं जात नाही. आणि ते कंपल्सरी न केल्यामुळे तर 80% ग्रामीण भागात जो कॉलेजचा विद्यार्थी हा कॉलेजला येत नाही. मग हे जे काही कॉन्फरन्स असतील हे कशासाठी, तर फक्त नॅकला मार्क मिळण्यासाठीच का? मग नॅकला जर मार्क मिळत असतील तर शैक्षणिक उद्दिष्ट आपलं पूर्ण होत आहे का? फक्त नॅकला ग्रेड मिळाला, ए मिळाला, बी मिळाला, महाविद्यालयाचं नाव झालं, पण जे काही विद्यार्थ्यापर्यंत जायचं ते जात आहे का? तर माझा जो एक 5-6 वर्षाचा अनुभव आहे, मला असं वाटतं नॅक म्हणजे हे कागद काळे करण्याचे एक प्रकार झालेला आहे. म्हणजे याच्यातून विद्यार्थ्यांना कितपत मिळतंय या बाबतीत मी जरा साशंक आहे. म्हणजे आपण विचार करतो की लॉर्ड मॅकॉलेंनी शिक्षण पद्धती आपली सुरू केली, नंतर भारत स्वतंत्र झाला, लॉर्ड मॅकॉलेंनी तेच आपल्याला सुरू झाले ते आतापर्यंत NEP. ठीक आहे, NEP मध्ये नैतिक मूल्यांचं शिक्षण द्यायचंय, किंवा जे काय आपली पारंपरिक पद्धतीचं जे आपण शिक्षण सोडून दिलं होतं त्याला घेऊन आधुनिक शिक्षण द्यायचंय. सरांनी आता AI संदर्भात खूप सांगितलं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा हे जे काही नवीन तंत्रज्ञान युग असतंय, रोबोटिक युग असतंय, याचे फायदे कसे आहेत. पण सर आज जर आपण ग्रामीण भागात जर विचार केला किंवा जर आपण AI जर बघितलं तर AI आता असा वापर सुरू झालाय की 80% लोक याचा काहीतरी एक विडंबनात्मक सादर करतायत. म्हणजे कुठेतरी हिरो हिरोईनचा फोटो लावायचा, काहीतरी त्या संदर्भात कुठेतरी पोस्ट करायची. म्हणजे AIचं आधुनिक जे तंत्रज्ञान आत्मसात करायचे ते सोडून आपण काय करतो, म्हणजे जसं आपण तंत्रज्ञानाचे फायदे आणि तोटे म्हणतो त्याप्रमाणे आपण हे सगळं करत चाललोय. म्हणजे आज जर आपण बघितलं तर स्वीडन असेल, नॉर्वे असेल, फिनलंड असेल, आइसलँड असेल, हे देश संख्येने जरी कमी असले तरी शैक्षणिक दृष्ट्या खूप प्रगत आहेत. याचं कारण काय, तर तिथं मुली शिक्षणात खूप पुढे आहेत. मला असं म्हणायचं नाही की भारतातल्या मुली कमी आहेत, भारतातल्या मुली सुद्धा खूप शिक्षणात पुढे आहेत, पण आपल्याकडचं जे शिक्षण आहे ही शिक्षण व्यवस्था ही फुकट नाहीये. आणि स्वीडनमध्ये जर आपण गेलो तर शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही गोष्टीला 1 रुपया घेतला जात नाही. अगदी शाळेचं शिक्षण असो, महाविद्यालयाचं शिक्षण असो किंवा तुमचं उच्च शिक्षण असो किंवा कुठलीही डिग्री असो, त्याच्या हुशारीवर, त्याच्या मार्कावर, त्याच्या क्वालिटीवर शिक्षण दिलं जातं. आणि ते शिक्षण दिल्यानंतर तो जो विद्यार्थी घडतो, समजा एखादा डॉक्टर जर विद्यार्थी घडला आणि तो खालपासून जर फक्त अभ्यासाने पुढे आला असेल तर तो एक निष्णात डॉक्टर म्हणून तयार होतो. आणि ह्या देशांचा विकासाचा जे काही गमक आहे ते इथे आहे. ठीक आहे, भारताची लोकसंख्या खूप मोठी आहे, आपण इथं शिक्षण फुकट देऊ शकत नाही, इथं आरोग्य यंत्रणा फुकट देऊ शकत नाही, पण त्यात आपण सवलत देऊ शकतो. आणि दुर्दैव असं आहे, जर आपण GDP वगैरे सांगितला, देशाचा कसा आर्थिक विकास होत चाललाय ते सांगितलं, पण जर आपण कुठलाही महाराष्ट्र स्टेटचं जर आर्थिक बजेट बघितलं, केंद्र सरकारचं जर आर्थिक बजेट बघितलं, तर कुठेही शिक्षणावर पाहिजे तेवढा पैसा दिला जात नाही. हे खूप मोठं दुर्दैव आहे की जे शिक्षण देशाला पुढे नेणार आहे, जे आपण जागतिक महासत्ता बनवायची, तिथंच नेमकं आपण पाठीमागे. म्हणजे दुर्दैवाची बाब अशी की महाराष्ट्र मागच्या एका सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांचं असं स्टेटमेंट होतं की आलेल्या 1 रुपयापैकी 66 पैसे आम्हाला कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च करावा लागतो. मग आम्ही बाकीच्या राहिलेल्या 34 पैशामध्ये काय करायचं? मग त्याच्यासाठी आम्ही काय केलं, शिक्षण सेवक धोरण आणलं. त्याच्यासाठी आम्ही काय केलं, विद्यापीठाचे जे शिक्षक आहेत त्यांच्या जागा भरल्या नाही. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये 3,500 प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. आणि तुमच्या NEP मध्ये आता मला इतकं काय फिक्स माहित नाही, पण असं म्हणतात की व्हर्च्युअल क्लासरूम करायची, एकच शिक्षक चालू क्लस्टर करायचे सगळे कॉलेज, एकच शिक्षक त्या सगळ्या क्लासरूम मधून सगळ्या विद्यार्थ्यांना शिकवल. आता आपण सर्वांनी जुन्या पद्धतीने शिक्षण घेतलेलं आहे. वर्गात शिक्षकांनी शिकवणं आणि तंत्रज्ञानाने शिक्षकांनी शिकवण्यात खूप मोठा बदल आहे. जे वर्गात शिक्षक शिकवतो, जितक्या आत्महत्येने सांगतो आणि विद्यार्थी जेवढा आत्मसात करतो ते तुमच्या व्हर्च्युअल शिक्षणाने आत्मसात होईल असं मला काही वाटत नाही. आज आपण बघतो की शिक्षण क्षेत्रामध्ये जागा तर भरल्या जात नाही. आता 2012 नंतरची भरती आली, त्याच्यामध्ये खूप मोठे निकष लावले. कोणीतरी कोर्टात जातं, आपण 20% 40% अनुदान, शिक्षण सेवक. मग या सगळ्या गोष्टी तुम्ही शिक्षणाचं इतकं महत्व सांगताय. आज आपण म्हणतोय की शिक्षणासाठी हे करायचं ते करायचं, आणि नेमकं इथंच का होतं असं बजेट टाकताना
शिक्षकांना शिक्षण क्षेत्रात का टाकलं जात नाही? ठीक आहे, शिक्षण क्षेत्रामध्ये तज्ञ हुशार प्राध्यापक आले पाहिजे, त्यासाठी तुम्हाला जे काही निकष लावायचे ते लावा. जो विद्यार्थी अभ्यास करल, जो टिकल, तो तिथं नोकरी येईल. पण तो विद्यार्थी असा तो जो शिक्षक असतो तो असा असेल की जे काही विद्यार्थी आहेत त्यांना तो प्रामाणिक घडवण्याचं काम करेल. कारण कसं असतं, कुठलाही यशस्वीतेचा मार्ग जर कुठलाही शिक्षक जर पगारातच समाधान नसेल आणि त्याला जर आपण कुठेतरी CHP वर 20% 40% जर घेतलं तर तो शिक्षणाचं काम पूर्ण काही करू शकणार नाही. आणि शिक्षणाचं काम पूर्ण नाही केल्यावर तो विद्यार्थी तशी घडणार नाही. म्हणजे आपण जर बघितलं एक विषय असा आहे, इथं बोलण्यासारखं नाहीये, काय सांगता येणार नाही पण बोलतो मी तरी पण. रुसा नावाची एक संघटना आहे आणि त्या गव्हर्नमेंटचं ऑर्गनायझेशन आहे ते, आणि त्याच्या मार्फत कॉलेजला फंड दिले जातात. प्रत्येक जिल्ह्यासाठी एक फंड दिला असतो आणि तो कशासाठी की ते कॉलेज एक चांगलं डेव्हलपमेंट करतंय, त्यांना काहीतरी चांगले मार्क्स आहेत म्हणून त्यांना काहीतरी 2 कोटी 4 कोटी काय असतील ते फंड दिले जातात. पण दुर्दैवाची गोष्ट अशी सांगायची की एका राजकीय विचारधारेला जे अनुसरून कॉलेज असतील त्याच कॉलेजला फक्त या देशभरात या वर्षीच्या नुसारचे फंड दिले गेले. म्हणजे जे कॉलेज प्रामाणिक विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करतंय, विद्यार्थी पुढे येऊन झटतंय, म्हणजे आपल्या आर्थिक कमकुवत परिस्थितीत सुद्धा विद्यार्थ्यांसाठी काम करतंय, असे महाविद्यालय बाजूला ठेवून या रुसाने एक राजकीय विचारधाराशी संबंधित असणाऱ्या कॉलेजला फंड दिले. म्हणजे जर तुम्ही असं जर शैक्षणिक धोरण राबवणार असाल तर या देशाचा विकास कसा होईल, हा माझ्यासारखा एक सर्वसामान्य माणसाला पडलेला प्रश्न आहे. म्हणजे मी काय खूप शिक्षण क्षेत्रात काम केलं आहे किंवा खूप तज्ञ असं काय नाही, पण सहज मला असं वाटतं जर असं जर तुम्ही करणार असाल तर शिक्षणाची काय अवस्था असेल. मग जागतिक जगाला विश्वगुरू व्हायचंय, जगाला सगळ्याला तंत्रज्ञान द्यायचंय का, हे फक्त मग व्हर्च्युअलच आहे, हे फक्त मीडियातच दिसतंय का? ऍक्च्युअल परिस्थिती खाली काय आहे? आज 80% समाज हा ग्रामीण भागात राहतो. ठीक आहे, 20% विद्यार्थी बाहेर जात असतील, शिकतील, यश मिळवतील, बाहेर देशात जातात किंवा कॉम्प्युटर मध्ये सुद्धा आपले विद्यार्थी खूप चांगले आहेत, पण याचं प्रमाण किती आहे? 20%. आज 80% विद्यार्थी हा ग्रामीण भागात राहतो. आज ग्रामीण भागाची एवढी वाईट परिस्थिती आहे, शिक्षण घेऊन त्यांना नोकरी नाही तर त्यांना पुरी पण देत नाही. आज प्रत्येक गावात 200 पोरं या लागण्याचे. मग ही अवस्था जर तुम्हाला बदलायची असेल तर तुम्हाला हे शिक्षण बेस फक्त स्किल बेस चालून जमणार नाही, तुम्हाला याची पहिल्यापासून सुधारणा करावी लागेल. आणि आता आपण लोकशाहीचा महोत्सव साजरा करतोय, मतदान होणार आहे लोकशाहीचं. मतदान हे प्रत्येकाने केलं पाहिजे, पण कुठपर्यंत मतदान हे जाती धर्मावर केलं जाईल? भारत स्वतंत्र व्हायच्या अगोदरही तेच होतं, भारत स्वतंत्र झाला तरी तेच आहे, आज आपण जागतिक महासत्ता म्हणतो तरी तेच आहे. देशाच्या पंतप्रधानाला लेखामध्ये लिहावं लागलं की एक ओबीसी नेता आहे आणि देशाच्या विरोधी पक्ष नेत्याला सांगावं लागतं की हा ओबीसी नाहीये, ओबीसी आम्ही. म्हणजे तुम्हाला मतासाठी कुठल्या पातळीपर्यंत जायचं? मग तुम्ही जर देशाला विश्वगुरू बनायचं म्हणताय, इतकं पुढे जायचं म्हणताय, तोपर्यंत हे खालची जी विद्यार्थी खालून येणार आहेत यांना जर तुम्ही आज सांगितलं की देशाच्या नेत्यांना किंवा देशाची राज्यकर्ते यांना जात आहे तर ही विद्यार्थी जातीवाद करणारच आहे. मग तुम्हाला हे स्किल बेस्ड शिक्षण घेताना खालपासून सुरुवात करावं लागणार आहे की ज्या वेळेस तुम्हाला मतदानाचा हक्क आहे, तो मतदान तुम्हाला करायचंय, तर मतदान हे विकास करणाऱ्या माणसाला केलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी शिक्षण हे फार प्रभावी माध्यम आहे. सरांनी खूप सुंदर सांगितलं की शिक्षणाचा उपयोग पर्यावरणात कसा होईल, शिक्षणाचा उपयोग राजकीय सत्तेत कसा होईल किंवा इतर प्रत्येक गोष्टी सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. पण मला माझे वैयक्तिक 2 मुद्दे होते ते मांडले, म्हणजे इथं मांडण्यासाठी होते की नाही मला नाही सांगितलं, पण ते मी मांडले. 2 मिनिट बोलण्याचं सगळ्या प्रकारचे मुद्दे मांडलेले आहेत. संयोजकांनी 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार. तंत्रज्ञानाचे फायदे तोटे याविषयी आपण भाष्य केलंच आहे. याशिवाय त्या समाजातल्या अवस्था आहे किंवा उच्च शिक्षणातल्या ज्या व्यथा आहेत याही आपण प्रेषित केल्या. या उद्घाटन सत्राचे अध्यक्ष आणि आर्थिक अवकाश शिक्षण मंडळाचे विद्यमान अध्यक्ष माननीय सभापती National Conference on Transformation of India about to add 2047. म्हणजे 2047 ला आपल्याला काय करायचं, तिकडे कसं जायचं याच्यावर पुस्तक आहे. हो, किंवा 2047 ला कसं असेल विजन 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 मिशन या शब्द तुमच्याकडनं बऱ्यापैकी ऐकले आणि काहीतरी एम असतो. ठीक आहे, या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपल्याला लाभलेले
परिषद डॉक्टर संजय नगरकर, प्राचार्य दादा पाटील महाविद्यालय कर्जत, आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आलेले आपले पाहुणे म्हणजे आता शुभेच्छा आमचं जुनं नाव आहे शुभे सर पूर्वी आपल्याकडे इथे माझ्याकडे प्राध्यापक पण होते आमच्या वडिलांच्या काळामध्ये पांडुरंग तुमच्या गावामध्ये, आणि दुसरे शुभे जे पुण्यात राहायचे त्यांचे मोठे बंधू कारण की हे दोन्ही टोले जे ते आमचे इथे शिंदे जे आहेत त्यांचे मिळून ॲडव्होकेट शिंदे, आणि शुभेचं आमचं जयजयकरांना पण नाव आहे. तुमच्यातली जी आहे या पांडव धुळेची यांची जी मोठी बहीण आहे तिला ती आमच्या आत्या बहिणीची जाऊ म्हणजे असं आपल्यात नातं होत आहे. नगरकर सरांच्या बाबतीत थोडंसं बायोडाटा पाहताना वास्तव तर रिद्धी सिद्धी जे अपार्टमेंट आहे योगायोगाने माझ्याही बांधवाचं नाव रिद्धी म्हणजे कुठेतरी नाव जुळते, परंतु काही कामानिमित्त मला तुम्हाला ऐकण्याचा योग आला नाही. वास्तविक पाहता तर आर्ट्स फॅकल्टीचे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्यावरती कसं काय व्याख्यान मला ते काही कळलं नसतं, परंतु आता जो काही विषय होता आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, NEP असेल किंवा IKS, आज आपण जर पाहिलं तर आपण सगळे लोक जे ते संक्रमण अवस्थेत आहोत. संक्रमण अवस्था म्हणजे जुनं सोडायचं कसं आणि नवं स्वीकारायचं कसं. याच्यामध्ये काही गोष्टी अशा व्हायला लागल्या की तुम्हाला सगळ्या गोष्टी ऑनलाईन करायला होतात. ऑनलाईन करायला आपण जातो, ऑनलाईन साठी जे काही 3G 4G 5G जे नेटवर्क आहे जे स्पीड आहे तो आपल्याला प्राप्त होत नाही. आजही आपण पाहतो की एखाद्या ठिकाणी जर जास्त गर्दी जर झाली की आपलं सगळ्यांचं नेटवर्कच गायब होतं. म्हणजे आमच्यासारखी जी माणसं आहेत की ज्यांचा फार काही या क्षेत्राशी संबंध येत नाही आणि संभ्रम अवस्थेत असतो की नेमकं नेटच जर गायब झालं तर करायचं काय. आणि या गोष्टीचा सदुपयोग होण्यापेक्षा दुरुपयोग जास्त व्हायला. मध्यंतरी मराठा सेवा संघाचं जे मराठा आरक्षणाचे जे आंदोलन होतं त्यावेळेला नेमकं अर्ध 3 दिवस नेट बंद केले गेले म्हणजे वस्तुस्थिती. तर आष्टीचे झोंबड ते झोंबड कुठे यायच्या मिळत जाऊ चौधरीचे झालं जेवायचं. कारण काय तर तिथं गेलं म्हणजे नेट. ते नेट म्हणजे कसं तिथं व्हॉट्सअपवर काय आलं, फेसबुकवर काय आलं याच्या व्यतिरिक्त कोणाचं काहीही काम नव्हतं. परंतु नेट बंद पडल्यामुळे आपल्या सगळ्यांची अवस्था अशी झाली, अरे बापरे आता काय काय घडलं जगामध्ये काहीच माहिती. जे काय बंद पडत असतं सगळं काही तिथे चालू असतं, परंतु आपल्याला जे ऍडिक्शन झालेलं आहे त्या गोष्टीचं त्याच्या आहारी आपण किती जायचं हा एक प्रश्न. आणि त्या नेटमुळं आणि ह्या ज्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स मोबाईलमध्ये दुसरं काय आपल्याला ज्या ऐकत्या सवयी ज्या लागल्या की आपण त्यातलं काहीतरी करून घ्यायचं. मुळात हे का घडतंय का नाही आणि त्याच्या मागची टेक्नॉलॉजी ही वास्तविक पाहता समजून घेतली पाहिजे. आज सर याच्या बाबतीत मी असं म्हणेन की आपण उगीच जगाच्या मागे जातो. जपानला याला त्याला काय प्रकारे लोकसंख्या कमी आहे आणि जिथे लोकसंख्या कमी आहे तर ते मशिनरीकडे काम करून घेतात. आज आपल्याकडे वेगळी अवस्था आहे. आज आपल्याकडे मुबलक हात रिकामे आहे, भरपूर लोकसंख्या आहे, परंतु या लोकसंख्येला कुठं काम द्यायचं, त्यांना कुठं एंगेज करायचं याच्यावरती सुद्धा तुम्ही परिषद आहे म्हणून बोला म्हणजे विचार मांडले पाहिजे. म्हणून मी हे विचार मांडतो की या परिस्थितीच्या माध्यमातून आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऍक्सेप्ट केलं पाहिजे का तर केलं पाहिजे, परंतु त्याचबरोबर जे हात रिकामे होणार आहे, जे हे मुलं काही पुढचे शिकून पुढची पिढी करणार आहे यांनी नेमकं करायचं काय याला सुद्धा कुठेतरी दिशा लागते. नेमकं होतं काय आपण जे शिकतो ते एका आशेने की BA केलं, MA केलं, PhD केलं, मी आता प्राध्यापक होणार. आणि आज महेश कवरे जे म्हटले की इतके जागा रिकाम्या व्हायला काय लागलं याच्यामुळे सर निराशा निर्माण व्हायला लागली. विद्यार्थ्यांचा शिक्षणाकरता कल हा कमी व्हायला लागला. सिनियर कॉलेजेसला अजिबात अटेंडन्स दिसायला तयार नाही. याचं फक्त कारण एक आहे, कारण की शिकून तरी काय मिळणार तर फक्त डिग्री मिळणार. त्या डिग्रीचा उपयोग मला परत आयुष्यात कुठेही करायचा नाही.
ही जी भावना सगळ्यांमध्ये निर्माण व्हायला लागली, ही भावना अत्यंत चुकीची आहे. कारण की समोर बसलेले बरेचसे विद्यार्थी आहेत, म्हणून मी हे बोलायला लागलो की याच्यामध्ये एक लक्षात घ्या, शिक्षण हे तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट किंवा नोकरीसाठी अजिबात मिळवायचं नाही. आपल्याला जे सर्टिफिकेट मिळवायचं ते आपल्याला सज्ञान होण्यासाठी, प्रत्येक बाबतीतले बारकावे कळण्यासाठी, ते उमगण्यासाठी. कारण की शिक्षण हे वाघिणीचं दूध म्हणतात किंवा काय, शिक्षण घेतल्यामुळे अनेक गोष्टींमध्ये अनेक प्रकारे बदल होतो. कुठलाही विषय असो तो समजून घेण्याची पात्रता आपली वाढते. कुठलाही विषय असो त्याला हँडल करण्याची क्षमता वाढते. तुम्ही जर एक पाहिलं की आपण मराठवाड्यातले जे लोक आहेत, आपल्याला उर्मटपणे बोलणे, रागावून धावून जाणे हे आपल्या अंगात. सोलापूरकडची भाषा थोडीशी उर्मटच वाटते, परंतु तेच जर का तुम्ही पुण्यात गेला, पुण्यातले लोक इतक्या सॉफ्टपणे बोलणार, परंतु आपण मार देण्यापेक्षा त्यांचा मार शब्दाचा भार काढला. याचं कारण एकच आहे, फक्त ते शिक्षणात पुढे. त्या लोकांना कोणाकडनं काय करून घ्यायचं आणि कसं करून घ्यायचं ते निश्चितपणे माहिती. ते त्यांची शिस्त सोडत नाही. तुम्ही सगळेजण पाहतात पुणेरी पाठ किती मार्मिक असतात, ते वाचलं की माणूस नक्कीच त्याप्रमाणे शिस्तीत वाचतो. म्हणजे एकंदरीत आज जे आपली जी संक्रमण अवस्था आहे ती धड आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्वीकारायचं ते नाही स्वीकारायचं. एक नक्की आहे की आता तुम्ही याच्यामध्ये IPS पण घेतलं, जुनी पारंपरिक आपली गुरुकुल पद्धती वगैरे जी काय होती शिक्षणाची, मधल्या कोरोना काळाने आपल्याला सगळ्यांना दाखवून दिलंय की ऑनलाईन शिक्षणाचं तेवढासं म्हणावं तेवढं रुजत नाही. महेश तुझे आता बोललास ते बरोबर आहे. शेवट काय, बेस खडू आणि फळा. खडू आणि फळ्यावरती जे काय होतं ते जे स्मरणात राहतं ते तुमच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून राहत नाही. एक निश्चित आहे की ज्या गोष्टी आपल्या इथे उपलब्ध नाही, अधिकची जर माहिती तुम्हाला घ्यायची असेल तर या गोष्टीचा उपयोग केला जाईल. राहिला विषय शिक्षणावरच्या खर्चाचा, काय व्हायला लागलंय, आपल्याकडे प्रत्येक गोष्टीला व्यापार म्हणून समजलेला आहे. व्यापार या अनुषंगाने परवाच मी गुजरातला गेलो होतो, त्याच्यावर चालतो. गुजराती लोक गाडीत होते, ते मला बोलतात, म्हणलं काय धुणं काय कसं राहतं. दमेले म्हणजे नुसते मातीचे लोक आहेत. बोले साहब इतने फैक्ट्रिया ये वो है, मतलब क्या परिस्थिति है. बोले एक बार मोदी आपको उधर भी लेके जाओ, पूरी फैक्ट्रिया उधर गए. ना आमचा आम्ही सुखी शेती करतो. तर त्या लोकांनी उपरोधाने असो किंवा सत्यम असो, तो बोलला आपल्या मनाला लागला वाटते. त्या माणसाने सांगितलं तुम लोग क्या करते, बैंगन उगाते, टमाटर उगाते, भेंडी उगाते, क्या मिळता है उसको, कुछ भी नहीं मिळतं. म्हणजे एकंदरीत आता जर आपण पाहिलं तर व्यापारी कर्जाच्या नावाखाली पैसा म्हणजे सर्वस्व. तर आपण त्याबरोबर समतोल जर स्वतः शेतकऱ्यांनी पिकवलं तर काही मोठा खाली नाही. उत्पादन क्षमता वाढलेली आहे सगळे, परंतु शेतीला कोणी काय प्राधान्य द्यायला तयार नाही. सगळं काही व्यापारी कर्जाकडे चाललंय. आणि प्रत्येक गोष्टीचं जे आहे की मी 1 रुपया टाकला तर त्याचे मला किती 1.10 मिळतील का 1.50 मिळतील का 2 रुपये मिळतील, या गोष्टीकडे लक्ष केंद्रित व्हायला लागले. पूर्वीची पद्धत अशी होती की शिक्षणावरती बजेटचा ठराविक हिस्सा हा खर्च केला गेलाच नाही. त्यातल्या रिटर्न्सची अपेक्षा कोणालाही नव्हती. म्हणून आजपर्यंतची जी पिढी घडली की त्या काळात विचार न करता शिक्षणावरती जो खर्च केला होता, त्यामुळे आजची आपण पिढी उभा आहोत. आणि आज काय व्हायला लागले की तुम्हाला इथे शिक्षणावरती खर्च करायचा आणि त्याचे रिटर्न्स नाहीये. एक ठराविक हेतून 2014 पासून मी पाहतोय की तुम्हाला जर UGCचे कुठलेही पैसे मिळाले तर बंद झालं तर बंद केलं, म्हणजे तोही प्रश्नच आहे सर की UGCने शिक्षणावरचा खर्च बंद केला. सेल्फ फंडिंग म्हणजे तुमचं तुम्हीच पिळा आणि तुमचं तुम्हीच द्या असं झालंय. त्याच्यानंतर आता कुठेतरी एक स्वप्न दिसलं होतं, महेशने विचार मांडला, बरोबर आहे. रुसाचे जे पैसे येणार होते, सर आमच्या कॉलेजला A ग्रेड आहे, ऑडिटमध्ये A ग्रेड आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. आणि मुंबईला जे काही सगळ्यांना बोललो, तुम्हालाही बोलवलं, मुंबईला जिथे बोलवलं होतं तिथल्या लोकांनी सांगितलं की जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मार्क्स तुम्हाला आहे. आता आम्हाला 262 मार्क आहे, तुम्हाला 400 पैकी आम्हाला 310 पैकी, आणि वरचे 90 मार्क आहे फोकस एरिया आणि अनफोकस एरिया. तर याच्यामध्ये जे येते बीड जिल्हा अनफोकस मध्ये येतो.
आमचे ते वरचे 90 मार्क आमचे गेले, म्हणजे आम्हाला जे काही 310 पैकी 262 पडले, तर आमच्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मार्क्स या महाविद्यालयात. आणि अशीच परिस्थिती मराठवाड्यामध्ये पण इतर जिल्ह्यांची आहे. सुरुवातीला ते काय म्हटले की केंद्रात फक्त 400 मार्क दिले, 400 मार्क दिले म्हणजे ऑल ओव्हर इंडिया. त्याच्यानंतर त्यांची काय पॉलिसी चेंज झाली माहित नाही, परंतु त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात एका कॉलेजला दिलं आणि एका कॉलेजला जे दिलं ते 100% RSS च्या माध्यमातून जे कॉलेजेस आहेत त्यांनाच फक्त फंडिंग मिळतं. म्हणजे उद्या जे काही चांगलं करण्याची जी उमेद आहे आपल्या अंगामध्ये किंवा आणखी चांगलं करून दाखवायचं, ह्या गोष्टीची नाव उमेद होण्यासाठी. परंतु विद्यार्थ्यांना तुम्हाला पण सांगतो, जरी नोकरी लागले नाही काही नाही तरी आपलं शिक्षण आपण घेतलंच पाहिजे. त्याचप्रमाणे या महाविद्यालयात सुद्धा निंबर तुम्ही आणि तुमच्या स्टाफने काही मिळवले या अपेक्षित नाही, परंतु आपल्याकडे जे काय आहे हा बेस देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आपल्या धर्माचं पालन आपण केलं पाहिजे. भविष्यामध्ये कालचक्र कधी काय बदल होतील काही सांगता येत नाही, कारण की आता रयत शिक्षण संस्थेच्या बाबतीत जास्त बोलत काय अर्थ नाही. तुम्ही त्याच अवस्थेत चालला. तुम्ही तर नैदेशाने विदाउट इंटरव्ह्यूची भरती करून टाका म्हणता, बरोबर आहे. म्हणजे जे काय आता ज्युनियरचं जे पोर्टलवरून जी भरती होणार आहे, या भरतीमध्ये 2 ऑप्शन आहेत, विथ इंटरव्ह्यू आणि विदाउट इंटरव्ह्यू. आता एवढी मोठी संस्था चालवायची म्हणजे 2 पैसे कुठं तरी आलेच पाहिजे, त्या गोष्टी केल्याच पाहिजे. त्या कुठं घडणार? नोकरीच्या वेळेला संस्था फक्त 2 रुपये काढणार. तुमची मोठी संस्था आहे म्हणून तुम्ही तोही विषय सोडून दिला, विदाउट इंटरव्ह्यू आहे डायरेक्ट. आम्ही विथ इंटरव्ह्यू मागितलं तुमचं कुठलंच काही नाही, तुमच्याकडे तरी भरती झाली नाही माहित नाही. म्हणजे एकंदरीत जे काही सध्याची धोरणं चाललेली आहे, हे धोरणं अतिशय विचित्र मार्गाने चाललेली आहे. आपण फार लहान माणसं पडतो या गोष्टीवरती बोलायला, परंतु नगरकर सर जे आता म्हणले की परिषद ही त्याच्यासाठी असते म्हणून हे व्यक्त व्हावं आणि या ज्या वस्तुस्थिती आहेत त्या आपण स्वीकारून पुढे गेलंच पाहिजे. जर आपण पुढे जाणार नाही तर आपल्याला काही मिळणार नाही. निश्चितपणे अशा परिषदांना तुम्ही लोकांनी उपस्थित राहून तुमचे विचार देत हे पुढे कुठेतरी जाऊन त्याच्यावर काहीतरी विचार मिळवणार. आता दुर्दैवाची बाब मी हे सांगतो की तुमचं सावित्रीबाई फुले विद्यापीठ खूप चांगलं. आज वर्ण आपल्याला काय यायला लागले, BBA BCA या ज्या गोष्टी आहेत त्याला AICTE ची मान्यता आली. AICTE थ्रू तुमची जी CET होणार आहे त्याच्या मार्फतच प्रवेश मिळणार आहे. AICTE कडे रजिस्टर करण्यासाठी आपल्याला कॉलेजला विद्यापीठाची NOC लागते आणि आमच्या विद्यापीठाच्या आम्ही गेले 2-2.5 महिने झाले मागे आहोत, अद्याप त्याच्यावर काहीही निर्णय नाही. ते म्हणतात जेव्हा वेळ येईल आमची मीटिंग होईल तेव्हा आम्ही विचार करू सांगू. अशी जर आपली अवस्था असेल तर आपण केलं काय पाहिजे. आणि तिथे आम्ही जर सांगायला गेलो त्यावेळेला बाकी तुम्हीच मागितलं, तुम्हीच नाही शाळेत झालं का, तुम्हीच कसं काय. हे आमच्या शिक्षणाची अवस्था नगरकर त्या म्हणून तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात तुम्ही तर तिकडे खरंच चांगले, आम्ही जे ना घरचा ना घाटचा अशी आमची अवस्था आणि शेजारी तुमच्या राहून तुमच्या बरोबर थोडंसं कॉम्पिट करून आम्हाला कुठेतरी विद्यार्थी बोलवला तिकडे या दरेकरदारांनी खूप चांगला प्रयत्न केला होता. मनोहर जोशी साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते की आपला जिल्हा तालुका जो आहे तो नगर जिल्ह्यामध्ये समाविष्ट करायचा. भौगोलिक दृष्ट्या ते बरोबर आहे, परंतु ती बाब काय घडली नाही आणि आम्हाला आमच्या उन्नत प्रेम म्हणून आम्ही वाढवलं नाही. असो मला विषय बराच लागलेला आहे, उशीर होतोय, परंतु मलाही काही काम होतं त्यामुळे उशीर झाला. त्यामुळे मी पाहुण्यांकडनं माफी मागतो उशीर झाल्याबद्दल. आणि तुम्ही सर्वजण इथे उपस्थित आहात, परंतु सर एक गोष्ट जी जाणवली की तुमचे जे पार्टिसिपेंट जास्त असायला हवे होते ते नेमके पार्टिसिपेंट कमी आहेत आणि विद्यार्थी जास्त दिसतात. आणि ऑनलाईन चालू आहे, आता ऑनलाईनचा फायदा तर उपयोग का दुरुपयोग तेही सांगता येत नाही. असो या निमित्ताने तुम्ही महाविद्यालयात भेट दिली. नगरकर सरांना मी निश्चितपणे सांगेन की आमच्या भागात आदर्श महाविद्यालय म्हणून दादा पाटीलकडे पाहिलं. माझे मामा जे की या तालुक्याचे आमदार आहेत बाळासाहेब आंबे यांचंही 11वी-12वीचं शिक्षण शेते सर मला प्राचार्य होते त्या काळात तिथे शिक्षण झालेलं आहे.
निंबोरेकडे तिथे शिकलेले दादा त्यांनी सांगितलं प्रोफेसर माझे फिजिक्स मध्ये त्यांचे गुरुच आहे. चला तुम्ही आलात, आमचा परिसर व्यवस्थित पाहून घ्या आणि आम्हाला तुमच्या मागे कुठेतरी येण्याची संधी द्या. ज्या काही कमी असतील ते तुम्ही सांगा. आम्ही ना उमेद अजिबात होत नाही. आम्ही फुल उमेदीने तुमच्या मागे येण्याचा प्रयत्न करू. आपण सर्वांनी हा वेळ दिला त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो. आपण सर्वांना धन्यवाद ना. ICS असेल, AI असेल किंवा ज्या इंडस्ट्री असेल, अनएम्प्लॉयमेंट असेल, या सर्व मुद्द्यांना आपण स्पर्श केला. तर कीनोट ॲड्रेसला आणि पहिल्या सत्राला आपण उपस्थित नव्हतो तरी हे सगळे मुद्दे आपल्या सत्रांनी निश्चित केलेले होते. आपण ऑनलाईनही जॉईन होतो. तर संजय नाव असेल तर त्याला दूरदृष्टी असते किंवा लांबचं दिसतं असं आपण म्हणतो महाभारतात. पण आपण उपस्थित नसताना ऑनलाईन पण आपण जॉईन होतो. तरी सभागृहातल्या बहुतेक सरांनी सांगितलेलं सर्व मुद्द्यांना आपण स्पर्श केला. धन्यवाद. विद्यार्थी संस्थेचे प्रभारी डॉक्टर मंगेश यांना विनंती करतो की आपण आभार. धन्यवाद. आष्टी तालुका शिक्षण मंडळ संचलित आरोग्य पेढे हंबोली महाविद्यालय. आज आपण या सभागृहामध्ये एकदिवसीय चर्चासत्रासाठी एकत्रित जमलो आहोत. या एकदिवसीय चर्चासत्रासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आजचे उद्घाटक प्राध्यापक डॉक्टर संजय नगरकर सर, दादा पाटील महाविद्यालयातील प्राचार्य यांनी या कार्यक्रमासाठी आपल्याला अनमोल असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी महाविद्यालय व संस्थेच्या वतीने त्यांचे हार्दिक असे आभार व्यक्त करतो. तसेच त्यांच्याबरोबर आलेले प्राध्यापक डॉक्टर संजय ढुबे सर यांनी वेळात वेळ काढून आपल्याला त्यांनीही मार्गदर्शन केलं. त्यांचेही मी महाविद्यालयाच्या वतीने व चर्चासत्राच्या वतीने हार्दिक असे आभार व्यक्त करतो. तसेच आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय किशोरनाथ आंबर्डे यांनी या उद्घाटन कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारून अनमोल असं मार्गदर्शन आपल्यासमोर केलंय. त्याबद्दल मी त्यांचेही आभार व्यक्त करतो. तसेच संस्थेचे सचिव श्री अतुलजी मेहर यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून आपला वेळ दिला, त्याबद्दल त्यांचेही मी आभार व्यक्त करतो. तसेच प्राध्यापक महेश चौरे सर यांनी सखोल असं मार्गदर्शन आणि या चर्चासत्रामध्ये विविध मुद्द्यांचा उहापोह केला, त्यांचे मी आभार व्यक्त करतो. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर निंबोरे सर यांनी या ठिकाणी चर्चासत्रासाठी सहभाग नोंदवला, त्यांचे मी आभार व्यक्त करतो. तसेच सर्व स्टाफ, संशोधक व विद्यार्थी, तसेच ऑनलाईन उपस्थित असलेले सर्व संशोधक विद्यार्थी आणि आपले प्रभारी प्राध्यापक या सर्वांचं मी या उद्घाटन प्रसंगी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि हा उद्घाटनाचा कार्यक्रम संपला जाहीर करतो. धन्यवाद. त्यानंतर आपण चहा ब्रेक 3 ब्रेकसाठी सगळ्यांनी पार पाहिजे. 10 मिनिटांचा चहा पाण्याचा ब्रेक आहे. त्यानंतर दुसऱ्या सत्राला सुरुवात आहे.